नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील जाधव इंग्लिश क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। आजचं जे लेक्चर असणार आहे आपलं ते इंग्लिशच्या एका अत्यंत महत्त्वाचा घटक आणि तो म्हणजे टेन्स या घटकावरती जेवढेही आयोगानं पाठीमागे क्वेश्चन विचारले असतील त्या सगळ्या क्वेश्चनचा आपल्याला आज इथं ॲनालिसिस करायचं आहे। तर आजचं हे लेक्चर जे असणार आहे ते अत्यंत महत्त्वाचं लेक्चर यासाठी आहे कारण टेन्स हा इतका महत्त्वाचा चॅप्टर आहे की टेन्समध्ये सरळ सेवेपासनं तर राज्यसेवेपर्यंत कोणतीही एक्झाम असू द्या टेन्सवरती क्वेश्चन हा सापडतोच। म्हणजे टेन्सवरची क्वेश्चन नेहमीच विचारला जात असतो आणि या प्रत्येक क्वेश्चनच्या आयोगानं जे काही क्वेश्चन आपल्याला विचारलेले अगोदरचे ते सगळे क्वेश्चन काय करायचे आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन त्याचं ॲनालिसिस आपल्याला या व्हिडिओद्वारे करायचं आहे। आता हे लेक्चर कोणासाठी जास्त महत्त्वाचं होऊ शकतं लक्षात घ्यायचं आहे की जे मुलं आता सध्या कंबाईन मेन्सची तयारी करतायत किंवा राज्यसेवा मेन्ससाठी तयारी करतायत त्यांच्यासाठी हे लेक्चर जे असणार आहे ते एक रिव्हिजन लेक्चर म्हणून तुम्ही यूज करू शकता। कारण यामध्ये फक्त आपण क्वेश्चनच बघणार नाही आहे तर त्याचं रिव्हिजन पण करायची आहे। म्हणजे त्या क्वेश्चन थ्रू आपल्याला या पूर्ण चॅप्टरची काय करायची आहे तर रिव्हिजन करायची आहे। तर चला सुरू करूया। पहिला क्वेश्चन बघूया। पहिला क्वेश्चन बघायचा या ठिकाणी फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट ॲप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द गिवन वर्ब इन द ब्रॅकेट। पहिला क्वेश्चन असणार आहे हा फिल इन द ब्लँकचा क्वेश्चन होता। हा क्वेश्चन विचारलेला आहे कंबाईन सी 2021ला हा क्वेश्चन विचारून झालेला आहे। आता या ठिकाणी लक्षात घ्या की पहिले हे सेंटेन्स वाचून घेऊया आपण काय सांगितलं तर इथं सेंटेन्समध्ये सांगितलेलं आहे बघा की वी ब्लँक स्पेस फॉर यू फॉर 2 hours। आता वाक्य वाचल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट समजते की या ठिकाणी फॉर आलेला आहे आणि फॉरच्या नंतर या ठिकाणी टाईम पिरियडचा उल्लेख केलेला आहे बघा। आणि टाईम पिरियड आलेला आहे म्हणजे यामध्ये फॉर जो आलेला आहे हा टाईम एक्सप्रेशनसाठी आलेला आहे आणि सिन्स आणि फॉर हे टाईम एक्सप्रेशन जर वाक्यामध्ये असतील तर या वाक्याचा टेन्स हा एकतर ॲनी परफेक्ट किंवा ॲनी परफेक्ट कंटिन्युअस असला पाहिजे। म्हणजे एक्झाम्पल इथं लक्षात घ्यायचं आहे की वाक्यात जर सिन्स आणि फॉर हे टाईम एक्सप्रेशन जर आलेले असतील वाक्यात जर सिन्स आणि फॉर हे टाईम एक्सप्रेशन जर आलेले असतील तर वाक्याचा टेन्स हा एकतर ॲनी परफेक्ट किंवा ॲनी परफेक्ट कंटिन्युअस असतो। म्हणजे यानुसार जर विचार केला आता याच्यानुसार जर विचार केला हे टाईम एक्सप्रेशन जे असणारे फक्त ॲनी परफेक्ट आणि ॲनी परफेक्ट कंटिन्युअसमध्ये बघायला भेटतात। म्हणजे यानुसार जर विचार केला तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे टाईम एक्सप्रेशन्स आलेला आहे फॉर आणि फॉर टाईम एक्सप्रेशन जर आला असेल तर नंतर इथंही लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी आता टेन्स एकतर ॲनी परफेक्ट असला पाहिजे किंवा ॲनी परफेक्ट कंटिन्युअस असला पाहिजे। मग यानुसारच आपल्याला काय करायचे खालचे जे ऑप्शन असतील याला चेक करायचं आहे। पहिला ऑप्शन बघा काय तर हॅव बीन वेटिंग। आता पहिला ऑप्शन जर तसा विचार केला तुम्ही तर हे ऑप्शन मध्ये काय दिसणार टेन्स कोणता आहे बघा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस। म्हणजे पहिला जो टेन्स होता हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे आणि फॉर आल्यामुळं हे जे पहिलं ऑप्शन आहे आपलं करेक्ट असायला पाहिजे। कारण या ठिकाणी सांगितलंच आपण की फॉर जर वाक्यामध्ये असेल तर या ठिकाणी ॲनी परफेक्ट किंवा ॲनी परफेक्ट कंटिन्युअस असतो आणि इथं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आल्यामुळं हे जे पहिलं ऑप्शन असणार आहे आपलं हे करेक्ट आन्सर असलं पाहिजे। आता आन्सर तर आपल्याला भेटलेलं आहे हे बाकीचे ऑप्शन इथं काय होतील इथं इलिमिनेट होतील हे असूच शकत नाही। मग आता याची थोडीशी रिव्हिजन आपल्याला करून घ्यायची आहे। आता सिन्स आणि फॉरमध्ये बघा सिन्स केव्हा वापरायचा सिन्स वापरत असतात वाक्यामध्ये स्टार्टिंग पॉईंट असेल तर वाक्यामध्ये म्हणजे क्रिया स्टार्टिंग पॉईंट म्हणजे नेमकं काय हेही समजून घ्या। स्टार्टिंग पॉईंट म्हणजे काय असणार आहे की क्रियेची सुरुवात ज्या पर्टिक्युलर पॉईंटपासून होते त्याला स्टार्टिंग पॉईंट असं म्हटलं जात असतं। म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की या ठिकाणी स्टार्टिंग पॉईंट नाही आहे इथं कालावधी दिला आहे 2 तासाचा कालावधी असं दिलेलं आहे। म्हणजेच या ठिकाणी टाईम पिरियडचा उल्लेख केलेला आहे। इथं स्टार्टिंग पॉईंट म्हणजेच काय असणार आहे की या ठिकाणी एक पर्टिक्युलर डे असू शकतो। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी सिन्स मंडे किंवा सिन्स 2000 हे पर्टिक्युलर डे पर्टिक्युलर इयर किंवा एखादी वेळ जर दिलेली असेल सिन्स 4 o'clock फॉर एक्झाम्पल तिसरा जर घेतला आपण तर सिन्स 4 o'clock हे पर्टिक्युलर टाईम आहेत बघा। पर्टिक्युलर डे असेल पर्टिक्युलर इयर दिलेला असेल पर्टिक्युलर टाईम दिलेला असेल तर त्या ठिकाणी तिथून जर क्रिया तुमची स्टार्ट होत असेल तर त्यासाठी तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटसाठी नंतर सिन्सचा वापर करावा लागतो। आणि फॉर केव्हा वापरायचा आहे ते लक्षात घ्या फॉर वापरायचा असतो नेहमी टाईम पिरियडसाठी आणि टाईम पिरियड म्हणजे कालावधी लक्षात घ्यायचं आहे। जसं की याच वाक्याचं उदाहरण याच वाक्यामध्ये बघा फॉरच्या नंतर या ठिकाणी 2 hours म्हटलेलं आहे आणि 2 hours काय 2 तासाचा कालावधी
2 आवर्स असेल अशा पद्धतीचा टाईम पिरियड असला तरी तर फॉरचा वापर केला जात असतो. म्हणजेच आता टाईम पिरियड म्हणजेच या ठिकाणी एक्झाम्पल जर घेतलं तर फॉर 10 इयर्स असंही येऊ शकतं. फॉर 10 इयर्स, फॉर 2 डेज, फॉर 2 डेज किंवा फॉर 2 आवर्स, फॉर 2 आवर्स. म्हणजे हा तास असणार. इथं लक्षात घ्यायचं, हे 10 दिवसाचा, 10 वर्षाचा कालावधी, 2 दिवसाचा कालावधी आणि 2 तासाचा कालावधी. ही इथं जर पर्टिक्युलर इथं लक्षात घ्यायचं, इथं पर्टिक्युलर टाईम नाही दिलेला आहे की इथून क्रिया सुरू झाली, या वेळेच्या मध्ये क्रिया होत आहे असं सांगितलं झालं. म्हणून या ठिकाणी फॉर वापरत आहे. टाईम पिरियड असेल तर फॉरचा वापर करा आणि स्टार्टिंग पॉईंट असला तर सिन्सचा वापर करायचा आहे. आणि हा एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्यायचा या वाक्यामध्ये की सिन्स आणि फॉर जर वाक्यामध्ये असेल तर टेन्स हा एकतर ॲनी परफेक्ट असतो किंवा ॲनी परफेक्ट कंटिन्युअस असतो. आता हे समोरही क्वेश्चन काही येणार आहेत की त्यामध्ये हा पॉईंटवरती तुमचे क्वेश्चन काय होतील, सॉल्व्ह होतील. त्यामुळे हा महत्त्वाचा पॉईंट आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. या क्वेश्चनमध्ये आपण थोडीशी काय केलेली आहे की प्रेझेंट ॲनी परफेक्ट कंटिन्युअस आणि ॲनी परफेक्ट कंटिन्युअसची थोडीशी काय केली आपण रिव्हिजन करून घेतलेली आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. याचं उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. या क्वेश्चनचं उत्तर असलं पाहिजे 1 नंबर. पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 2. हा क्वेश्चन बघा या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 2 या ठिकाणी, द मिलिटरी इज गोइंग टू ले अ ट्रॅप टू अरेस्ट द टेररिस्ट. कंबाईन ग्रुप बीला विचारून जायला क्वेश्चन आहे 2021ला. द अंडरलाईन फॉर्म इन द सेंटेन्स अबाव इज यूज टू कन्वे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, क्वेश्चनमध्ये आपल्याला काय करायचं आहे. सर्वात अगोदर इथं हे जे इज गोइंग टू जे दिलं होतं, इज गोइंग टू खाली या ठिकाणी अंडरलाईन केलेली आहे आणि हा जो वर्ब फॉर्म वापरला गेला म्हणजे अंडरलाईन केलेला हा जो वर्ब फॉर्म असणार आहे हा कशासाठी, हे काय कन्व्हे करतो म्हणजे काय दर्शवतो हे तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. म्हणजे या वाक्यामध्ये जर लक्षात घ्या की द मिलिटरी इज गोइंग टू ले अ ट्रॅप टू अरेस्ट टेररिस्ट, ह्या ज्या वाक्यात हा जो इज गोइंग टू आलेला आहे हा कशाला डिनोट करतो ते तुम्हाला विचारलं गेलं. आणि खाली ऑप्शन दिलेले आहेत बघा, इंटेन्शन टू परफॉर्म सर्टन ॲक्शन इन द नियर फ्युचर, दुसरं आहे प्लॅन्ड ॲक्शन, तिसरं आहे ॲक्शन इन रिमोट फ्युचर आणि चौथं आहे अ ग्रेट प्रॉबॅबिलिटी. मग या सेंटेन्समध्ये या वाक्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की इज गोइंग टूचा वापर केव्हा केला जातो. इज गोइंग टूचा आता टेन्स जर बघितला तर प्रेझेंट कंटिन्युअस असणार आहे. टेन्स जरी प्रेझेंट कंटिन्युअस असला तरी लक्षात घ्यायचं आहे की प्रेझेंट कंटिन्युअसनं ज्यावेळेस प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करून ज्यावेळेस फ्युचर ॲक्शन्सला दर्शवलं जात असतं त्यावेळेस ती ॲक्शन असते नियर प्लॅन फ्युचर ॲक्शन. म्हणजे लक्षात घ्या की इज गोइंग टू जो वाक्यामध्ये जो आलेला आहे हा काय दर्शवतो या ठिकाणी तर नियर प्लॅन्ड फ्युचर ॲक्शनला डिनोट करतो. हा नियर प्लॅन्ड फ्युचर ॲक्शनला डिनोट करतो. म्हणजे हे नियर प्लॅन फ्युचर ॲक्शनला डिनोट करणार. मग आता लक्षात घ्यायचं आहे की हे जर फ्युचर ॲक्शनला डिनोट करत असेल आणि ती ॲक्शन कशी असली पाहिजे तर नजीकच्या भविष्यकाळात घडणारी असली पाहिजे, तर त्यासाठी इज गोइंग टूचा वापर केला जात असतो. मग याच अर्थाची ऑप्शन आपल्याला काय करायचे इथं फाइंड आउट करायचं आहे. ऑप्शन बघा, पहिला ऑप्शन इंटेन्शन टू परफॉर्म अ सर्टन ॲक्शन इन नियर फ्युचर. मग इथं लक्षात घ्या पहिल्या ऑप्शनचा अर्थ काय होतो, इंटेन्शन टू परफॉर्म अ सर्टन ॲक्शन इन नियर फ्युचर असं म्हटलेलं आहे. म्हणजेच लक्षात घ्या पहिल्या ऑप्शनचा अर्थ काय उरला या ठिकाणी की ही जी ॲक्शन असणार हे कशासाठी वापरलं गेलं तर जी ॲक्शन आहे यामध्ये मिलिटरी इज गोइंग टू ले अ ट्रॅप टू अरेस्ट टेररिस्ट, म्हणजेच त्याचा अर्थ असा उरला की लष्कर हे टेररिस्टला पकडण्यासाठी सापळा रचणार आहेत असा अर्थ घेतलेला आहे. म्हणजे ॲक्शन फ्युचरमध्ये गेली आणि फ्युचरमध्ये जात असून या ठिकाणी लक्षात सर्टन ॲक्शन इन नियर फ्युचर राहिलं आहे. म्हणजे ही जी ॲक्शन आहे ही फ्युचर ॲक्शनलाच काय करतो हा डिनोट करतो. म्हणजे 1 नंबरचं जे ऑप्शन आहे तुमचं करेक्ट उत्तर असलं पाहिजे. पहिला ऑप्शन तुमचं बरोबर असणार. हे 1 नंबरचं ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. नंतर असं लक्षात घ्या की प्लॅन्ड ॲक्शन म्हटलेलं आहे. प्लॅन्ड ॲक्शन दुसऱ्या ऑप्शनमध्ये प्लॅन्ड ॲक्शन आहे काही तर इथं लक्षात घ्या इथं प्लॅन्ड ॲक्शन कोणती असते, प्लॅन्ड ॲक्शन इथं नाही म्हणता येणार तुम्हाला, ऑलरेडी प्लॅन्ड ॲक्शन असते. आता ही फक्त प्लॅन्ड ॲक्शन 2 पद्धतीच्या प्लॅन्ड ॲक्शन असतात. एक नियर प्लॅन फ्युचर ॲक्शन असती आणि दुसरी असती ऑलरेडी प्लॅन्ड फ्युचर ॲक्शन जी सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या वाक्या थ्रू दर्शवल्या जात असते. आता लक्षात घ्या इथे या ठिकाणी फॉर एक्झाम्पल बघा की द IPL सीझन स्टार्ट्स ऑन नेक्स्ट मंडे असं जर एक्झाम्पल दिलं असेल तर टेन्स वापरला गेला या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट, पण ॲक्शन मात्र गेलेली आहे फ्युचरमध्ये आणि वेळापत्रकानुसार ठरलेली आहे ऑन मंडे म्हणजे नेक्स्ट मंडे पासूनच काय होणार आहे सुरू होणार आहे. तर वेळापत्रकानुसार जी घडलेली असती त्याला त्या ॲक्शनला म्हटलं असतं ऑलरेडी प्लॅन्ड फ्युचर ॲक्शन आणि ही ऑलरेडी प्लॅन्ड फ्युचर ॲक्शन इथं. त्यामुळे इथं प्लॅन्ड ॲक्शन जे आहेत हे पूर्णतः बरोबर नाही. त्यामुळे हे ऑप्शन काय होईल या ठिकाणी चुकीचं असणार, हे ॲक्शन इथं येणार नाही. तिसरं ऑप्शन पहा
ॲक्शन इन रिमोट फ्युचर, ॲक्शन इन रिमोट फ्युचर. आता रिमोट फ्युचर काय असतो हे लक्षात घ्या. जेव्हा वाक्यामध्ये शॉल विलचा वापर करून त्यासमोर V1चा वापर झालेला असेल, म्हणजे सरळ सरळ सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वाक्य जर बोलायचं असलं तर ती ॲक्शन ही रिमोट फ्युचरमध्ये असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या परत, जर मला असं म्हणायचं आहे की आय शॉल राईट अ लेटर, आय शॉल राईट अ लेटर. आता मी पत्र लिहीन, पण मी केव्हा लिहीन माहीत नाही. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं प्रेझेंटमध्ये मी ठरवलं आणि फ्युचरमध्ये ॲक्शन केव्हा घडणार आहे हे सांगितलेलं नाही. म्हणजे मी उद्याही लिहू शकतो, परवाही लिहू शकतो, एका महिन्यानंही लिहू शकतो. म्हणजे आता याला म्हणायचं आहे रिमोट फ्युचर. आणि रिमोट फ्युचरचा वापर जर करायचा असेल तर मग त्या ठिकाणी वाक्यात शॉल विल सोबत काय असायला पाहिजे होता, V1 म्हणजे सिम्पल फ्युचरचं वाक्य असायला पाहिजे होतं. त्यामुळं हे जे ऑप्शन असणार आहे हे इनकरेक्ट सेंटेन्स, हे पण ऑप्शन येणार नाही आहे. आणि इथं चौथा ऑप्शन म्हटलेलं आहे ग्रेट प्रोबॅबिलिटी. आता ग्रेट प्रोबॅबिलिटीसाठी जनरली कशा प्रोबॅबिलिटी दर्शवण्यासाठी मॉडेल्सचा वापर केला असतो. त्यामुळे या ठिकाणी चौथा ऑप्शन हे इथं बरोबर नसणार. म्हणजे या ठिकाणी एकच ऑप्शन बरोबर वाटतं तुम्हाला, कोणता, इंटेन्शन टू परफॉर्म अ सर्टन ॲक्शन इन द नियर फ्युचर. म्हणजेच ही इज गोइंग टू काय दर्शवता आहे, तर ही काही जी ॲक्शन असणार आहे ती नजीकच्या भविष्यकाळात घडण्याचा करण्याचा हेतू दर्शवत आहे. म्हणजे एक बरोबर ऑप्शन आहे. एक नंबरचा ऑप्शन करेक्ट येईल. तर आन्सर असला पाहिजे तुमच्या या ठिकाणी 3 नंबरचा अवेलेबल आहे. ओनली ए इज करेक्ट. म्हणजेच उत्तर असलं पाहिजे या ठिकाणी 1 नंबरचं उत्तर असेल या प्रश्नाचं 1 नंबर. पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन बघा. तिसरा क्वेश्चन असणार या ठिकाणी. चूज द करेक्ट सेंटेन्स. हा एररचा क्वेश्चन विचारला होता. एररचा क्वेश्चन बघा, डिपार्टमेंटल PSI 2021ला हा क्वेश्चन विचारून झालेला आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की टेन्सचे एरर, ज्या पण वेळेस टेन्सचा एररचा क्वेश्चन येईल तुम्हाला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, वर्बचा पार्ट हा बाकी वाक्यापासून म्हणजे सब्जेक्टपासून आणि समोरच्या वाक्यापासून काय करायचं आहे, तोडून टाकायचा आहे. म्हणजे एरर फाइंड आउट करायला काय होतं की तितकंच सोपं जातं तुम्हाला. मग या वाक्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण काय करू की नियमानुसार आपल्या याच्यानुसार या ठिकाणी इथं हा वर्बचा पार्ट आहे, हा याला आपण वेगळं करू. वर्बचा पार्ट वेगळा केल्यानंतर आता वाक्य वाचून घेऊ. ही हॅज बीन वर्किंग फॉर 2 months. आता वाक्यात परत बघा या ठिकाणी फॉर आलेला आहे आणि समोर या ठिकाणी टाइम पिरियडचा वापर केला आहे. 2 months टाइम पिरियडचा वापर केलेला आहे. आता अगोदरच पहिल्या क्वेश्चनमध्ये आपण बघितलं की सिन्स आणि फॉरचा वापर वाक्यामध्ये केला असेल तर वाक्याचा टेन्स हा नेहमी कोणता असायला पाहिजे, तर ॲनी परफेक्ट किंवा ॲनी परफेक्ट कंटिन्युअसच असला पाहिजे. मग त्या नियमानुसार जर बघितलं तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय चेक करावं लागेल, आपल्याला इथं कोणता टेन्स वापरला हे सगळ्यात अगोदर चेक करायचं आहे. इथं फॉर आलेला आहे, टाइम एक्सप्रेशन वापरल्या गेलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी टेन्स बघा इथं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचा वापर केलेला आहे. म्हणजे ॲनी परफेक्ट कंटिन्युअस सोबत चालतो, म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस सोबतही चालतो. म्हणजे हे पहिलं जे ऑप्शन असणार आहे इथपर्यंत, म्हणजे हा पार्ट काय वाक्याचा बरोबर असणार. मग आता हे पण चेक करून घ्यायचं आहे. समोर काय दिलं आहे, टाइम पिरियड दिलेला आहे, 2 months कालावधी दिलेला आहे, म्हणून फॉरचाच वापर करणं काय असतो या ठिकाणी करेक्ट असणार. म्हणजे ह्या वाक्यामध्ये इथंही एरर नाही. म्हणजे हे जे पहिलं वाक्य असणार आहे तुमचं करेक्ट सेंटेन्स आहे. 1 नंबरचं सेंटेन्स जे ते करेक्ट असणार, हे बरोबर उत्तर असणार. दुसरा ऑप्शन पाहायचा आहे. आता उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. उत्तर इथं तुम्हाला काय सांगितलं होतं, चूज दी करेक्ट सेंटेन्स, आणि पहिलंच ऑप्शन जे ते करेक्ट आहे. मग आता जे खालचे जे ऑप्शन असणार 3 याच्यात हे चुकीचे सेंटेन्स असणार आहे आणि या चुकीच्या सेंटेन्सला पण आपल्याला काय करायचं आहे, ॲनालिसिस करून घ्यायचं आहे. आता हे सेंटेन्स बघा, हे सेंटेन्स दुसरं सेंटेन्स बघा, ही वॉज स्लेप्ट व्हेन द थीफ ब्रोक इन. ही वॉज स्लेप्ट व्हेन द थीफ ब्रोक इन. आता ह्या वाक्यामध्ये वेननं 2 क्रिया जोडल्या गेलेल्या आहे. पहा, वेनच्या समोर एक ॲक्शन असणार आहे आणि वेनच्या पाठीमागे एक ॲक्शन, अशा 2 ॲक्शन वेननं जोडण्याचं काम करतो. आता समोरच्या या ठिकाणी V2चा वापर केला आणि या ठिकाणी काय केलं आहे, तर वॉज स्लेप्ट म्हणजे पॅसिव्ह स्ट्रक्चरमध्ये V2चा वापर इथंही केलेला आहे. मग आता या वाक्यावरून लक्षात घ्या, वेनच्या स्ट्रक्चरमध्ये दोन्ही ठिकाणी V2 चालतो का, चालतो, पण त्याचा संदर्भ काय असतो हे लक्षात घ्या की दोन्ही क्रिया ॲट अ टाइम एकाच वेळी घडल्या पाहिजे. पण या वाक्याचा संदर्भ तसा नाही. म्हणजे हा झोपणे आणि ते येणे दोन्ही एकाच वेळ झालेला नाही आहे. मग आता इथं लक्षात घ्यायचं आहे की वेनचं दुसरं स्ट्रक्चर काय सांगतं की वेनचा हा सिक्वेन्स ऑफ टेन्सेसचा क्वेश्चन आहे. म्हणजे एक क्रिया घडत असताना तेव्हा मध्येच जेव्हा दुसरी क्रिया घडते तेव्हा वेननं जर 2 क्रिया जर जोडल्या असतील तर तेव्हा जी क्रिया घडत होती ती पास्ट कंटिन्युअसमध्ये असली पाहिजे आणि जी मध्येच घडणार आहे ती सिम्पल पास्टमध्ये असली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर स्ट्रक्चर काय असायला पाहिजे होतं, तर या ठिकाणी वेनचं स्ट्रक्चर या रेफरन्सनुसार असं पाहिजे. वेनच्या समोर या ठिकाणी V2चा वापर पाहिजे होता आणि अगोदरच्या सेंटेन्समध्ये या ठिकाणी वॉज वेअर प्लस
V1 प्लस INGचा वापर करायला पाहिजे होता. म्हणजेच या ठिकाणी पास्ट कंटिन्युअस, या ठिकाणी पास्ट कंटिन्युअस आणि समोरच्या ठिकाणी V2 पाहिजे होता. मग या स्ट्रक्चरनुसार जर आता तुम्ही विचार केला तर अगोदर या ठिकाणी लक्षात घ्या की इथं V2चा वापर केला इथपर्यंत बरोबर आहे, पण अगोदर V2 चालणार नाही. म्हणजेच हे जे वाक्य होतं हे चुकीचं सेंटेन्स आहे. इथं काय पाहिजे होतं करेक्शन करायचं असेल तर ही वॉज स्लीपिंग व्हेन द थीफ ब्रोक इन, हे अशा पद्धतीचं वाक्य घेतलं असतं तर सेंटेन्स काय झालं असतं इथं करेक्ट झालं असतं. त्यामुळे 2 नंबरचं सेंटेन्स जे ते इनकरेक्ट सेंटेन्स आहे. तिसरं सेंटेन्स चेक करा. आता तिसऱ्या सेंटेन्समध्ये काय सांगितलं पहा या ठिकाणी, इथं वाक्य वाचून घ्या. ही हॅज गॉन, मी या ठिकाणी परत काय करू की वर्बचा पार्ट वेगळा केला. ही हॅज गॉन टू पुणे यस्टरडे, इथं यस्टरडे आलेला आहे, यस्टरडे. आता लक्षात घ्यायचं आहे की यस्टरडे, लास्ट वीक, लास्ट डे, लास्ट इयर, त्यानंतर या ठिकाणी ॲगो असे जर इथं टाईम ॲडव्हर्बियल जर वापरले तर वाक्याचा टेन्स हा नेहमी सिंपल पास्टच असतो. आणि सिंपल पास्ट असल्यामुळं आता इथं लक्षात घ्या, इथून तुम्हाला वर्ब हा काय वापरला, इथून टेन्स समजणार आहे. टेन्स कोणता वापरला ते बघा, इथं प्रेझेंट परफेक्टचा वापर केलेला आहे. यस्टरडे असताना कधीही प्रेझेंट परफेक्टचा वापर करत नसतात, म्हणजेच हे वाक्य चुकीचं आहे. या ठिकाणी करेक्ट जर करायचं असेल वाक्य तर इथं वेंटचा वापर करायला पाहिजे होता, तर सेंटेन्स झाला असतं या ठिकाणी करेक्ट. म्हणजे हे वाक्य सिंपल पास्टमध्ये बोलायला हवं होतं इथं, त्यामुळे हे वाक्य चुकीचं असणार आहे. तिसरं वाक्य चुकीचं आहे. पुढचं सेंटेन्स बघा, वी हॅव गॉन देअर लास्ट वीक. परत इथं लक्षात घ्या शब्द काय आलेला आहे लास्ट वीक. मी अगोदरच सांगितलं की लास्ट वीक, लास्ट डे, लास्ट इयर, यस्टरडे, ॲगो हे जर शब्द असे जर ॲडव्हर्ब जर वाक्यात वापरले गेले असतील तर या ठिकाणी येणारा टेन्स इथंही पहा तुम्ही प्रेझेंट परफेक्टचा वापर केला. प्रेझेंट परफेक्ट चालणार नाही, हे चुकीचं असणार. या ठिकाणी ही वापर काय कशाचा पाहिजे होता तर V2चा करायला पाहिजे होता. म्हणजेच या वाक्यात वेंट वापरायला पाहिजे होतं, तर सेंटेन्स काय झाला असतं इथं करेक्ट झालं असतं. म्हणजे यानुसार लक्षात घ्यायचं आहे की हे तीनही क्वेश्चन हे खालचे जे 3 सेंटेन्स होते तीनही चुकीचे ठरणार होते. याचं ॲनालिसिस समजून घ्यायचं आहे, थोडंसं या क्वेश्चनला समजून घ्यायचं आहे. कारण काय होतं बऱ्याच वेळेस तुम्ही पाठीमागच्या जर क्वेश्चनचा जर अभ्यास केला तर असं तुम्हाला दिसलं असेल की एक वाक्य अगोदरच्या एक्झामला विचारलेलं जे वाक्य असतं ते बरोबर असतं आणि नेक्स्ट एक्झाममध्ये तेच वाक्य चुकीचं टाकलं जात असतं. त्यामुळे ॲनालिसिस करताना तुम्हाला सगळ्याच क्वेश्चनचा जे काही सेंटेन्सचं फक्त उत्तरच माहिती असून फायदा नाही आहे, तर हे जे चुकीचे असतात तेही तुम्हाला समजले पाहिजे की याला करेक्ट कसं करावं लागेल. आता पुढचा क्वेश्चन पहा. या क्वेश्चनचं उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. क्वेश्चन काय असणार या ठिकाणी तर 1 नंबर आन्सर हे करेक्ट असायला पाहिजे. आता पुढचा क्वेश्चन पहा. 4 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे या ठिकाणी खालीच. 4 नंबरचा क्वेश्चन सुरुवातीला वाचून घेऊ. फिल इन द ब्लँक फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. डिपार्टमेंटल PSI 2021ला हा क्वेश्चन विचारून झालेला आहे. क्वेश्चन पहिले वाचून घ्या. या ठिकाणी फिल इन द ब्लँकचा क्वेश्चन होता. आता क्वेश्चनमध्ये शी हॅज बीन मिसिंग ब्लँक स्पेस मंडे लास्ट. आता ऑप्शनमध्ये काय विचारलं म्हणजे आपल्याला काय विचारलं ते पहा. टेन्स वापरलेला आहे प्रेझेंट हॅज बीन मिसिंग, म्हणजेच या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. इथं टेन्स आलेला आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. आणि या ठिकाणी समोर काय वापरले गेलं ते पहा मंडे लास्ट म्हणजेच काय या ठिकाणी स्टार्टिंग पॉईंट दिलेला आहे. क्रियेचा स्टार्टिंग पॉईंट वाक्यामध्ये आहे आणि स्टार्टिंग पॉईंट जर असेल आणि वाक्य कशाचं आहे तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसच असेल. ही हॅज बीन मिसिंग मग तो मंडेपासनं काय असणार मागच्या मंडेपासनं काय असणार तो हरवलेला आहे असा, म्हणजे तो अजूनही मिळालेला नाही असा अर्थ उरायला. मग या वाक्यात लक्षात घ्यायचं आहे की टेन्स वापरला तुमचा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आणि इथं स्टार्टिंग पॉईंट इथं दिलेला आहे. आता पहिल्याच क्वेश्चनमध्ये आपण एक पॉईंट क्लिअर करून टाकला होता की वाक्यात सिन्स आणि फॉर असला पाहिजे. टाईम एक्सप्रेशन्स वापरले आता कोणत्या टेन्समध्ये आणि परफेक्ट कंटिन्युअसमध्ये सिन्स आणि फॉर हे टाईम वेळचा वापर होत असतो. मग याच्यानुसार जर विचार केला तर फ्रॉम आणि ड्युरिंग हे 2 जे ऑप्शन असतील हे एलिमिनेट करावं लागतील. हे असूच शकत नाही. आता एक तर सिन्स किंवा फॉर पाहिजे आणि या ठिकाणी पर्टिक्युलर डे दिलेला आहे आणि पर्टिक्युलर डे जर दिला असेल तर हा स्टार्टिंग पॉईंट आणि याच्यासाठी वापरत असतात सिन्स. म्हणजेच या ठिकाणी करेक्ट आन्सर असलं पाहिजे सिन्स. तर 1 नंबरचं जे ऑप्शन आहे हे या ठिकाणी करेक्ट ऑप्शन असलं पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 नंबरचं आहे ते करेक्ट असेल. आता पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 5. आता हा क्वेश्चन बघायचा या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 5 हा बघा. आता क्वेश्चन नंबर 5 हा क्वेश्चन समजून घेताना थोडंसं काय कन्फ्युजन होतं या क्वेश्चनमध्ये. बिफोर अक्षय केम टू बॉलिवूड ही ब्लँक स्पेस इन हॉटेल्स फॉर 5 years. मग आता इथं काय म्हटलेलं आहे वॉज वर्किंग, हॅज बीन वर्किंग, हॅड वर्कड आणि हॅड बीन वर्किंग. परत फिल इन द ब्लँकचा क्वेश्चन आलेला होता.
आता वाक्यातमध्ये लक्षात घ्यायचं की बिफोरना दोन स्ट्रक्चर जोडण्या गेलं, बिफोरना दोन ॲक्शन जोडणं झाल्या. इथं बिफोर काय कंजंक्शन वापरलं गेलं आणि त्यांना ही एक ॲक्शन होती, ही ॲक्शन आणि दुसरी जी ॲक्शन आहे या ठिकाणी ही ॲक्शन, असे दोन ॲक्शन काय करण्यात आल्या बिफोर हे कंजंक्शन वापरून या वाक्यात जोडल्या गेल्या. आता बिफोरचं कंजंक्शन जोडून कोणते वाक्य जोडले जातात, तर एक लक्षात घ्यायचं आहे की दोन भूतकाळामध्ये दोन क्रिया किंवा दोन ॲक्शन ह्या एकामागोमाग घडत असतील तर जी ॲक्शन अगोदर घडलेली असते त्या ॲक्शनला पास्ट परफेक्टमध्ये बोलायचं आहे आणि जी नंतर घडलेली असते त्याला सिम्पल पास्टमध्ये बोलावं लागतं किंवा ते सिम्पल पास्ट त्या वाक्यामध्ये वापरावा लागत असतो. हा रेफरन्स आहे या वाक्यासाठी. मग आता इथं लक्षात घ्यायचं आहे की जर तुम्ही बिफोरचं स्ट्रक्चर जर बघितलं तर बिफोरचं स्ट्रक्चर काय सांगतं. बिफोरच्या स्ट्रक्चरमध्ये बिफोरच्या समोरच्या वाक्यात या ठिकाणी V2चा वापर होत असतो. इथं V2चा वापर होत असतो आणि अगोदरच्या वाक्यात या ठिकाणी हॅड प्लस V3चा वापर केला जातो. हॅड प्लस V3चा वापर होतो. मग हे स्ट्रक्चर आहे आपल्या याच्यानुसार. जसं मी सांगितलं तुम्हाला की अगोदर घडणारी क्रिया कुठं असते तर हॅड प्लस V3मध्ये आणि नंतर घडणारी क्रिया जी असते ती सिम्पल पास्टमध्ये असते. मग आता हे हॅड प्लस V3 आणि V2 मग याच्यानुसार जर तुम्ही विचार केला म्हणजे ट्रिकी जर गेले तुम्ही तर यामध्ये काय वापरलं पहा, इथं वापरलेलं आहे V2. मग आता समोरच्या वाक्यात याच्यानुसार असं वाटू शकतं की इथं हॅड प्लस V3 असायला पाहिजे, पण प्रॉब्लेम इथंच होता, हे लक्षात घ्यायचं आहे. या वाक्यात समोर काय वापरलं ते पण लक्षात घ्या. इथं फॉरचा वापर केलेला आहे आणि 5 इयर्स म्हटलेलं आहे म्हणजे 5 वर्षापासून तो काय करत होता, पाठीमागे 5 वर्षापासून तो हॉटेलमध्ये काम करत होता बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी, असा वाक्याचा अर्थ उरायला. यामध्ये कंटिन्युटिव्ह यूज आहे, कंटिन्युटिव्ह यूज ऑफ परफेक्ट टेन्स आहे. हा इथं लक्षात घ्यायचं आहे की 5 वर्षापूर्वी क्रिया काय झाली होती, सुरू झालेली आहे आणि ती आत्ता बॉलिवूडमध्ये येण्या अगोदरपर्यंत ती चालू होती म्हणजे कंटिन्युटिव्ह यूजला दर्शवल्या गेलं. त्यामुळं लक्षात घ्या की या ठिकाणी उत्तर हे हॅड प्लस V3 येत नाही, कारण हॅड प्लस V3चा रेफरन्स काय असतो हे पहिलं लक्षात घ्या. हॅड प्लस V3 म्हणजे पास्ट परफेक्ट आपण केव्हा वापरतो की एखादी क्रिया भूतकाळातच संपलेली आहे. ती क्रिया जी असते ती कुठं असणार, जी एखादी क्रिया भूतकाळातच संपली होती म्हणजे ही क्रिया काय असेल पाहिजे त्या ठिकाणी. इथं या वाक्याचा रेफरन्स याला लागू होत नाही कारण तो ही क्रिया भूतकाळामध्ये आत्तापर्यंत 5 वर्षापासून सांगितलेला आहे म्हणजे टाईम पिरियड दिलेला आहे, त्या कालावधीमध्ये तो काम करत होता आणि हा रेफरन्स यानुसार जर बघितलं तर या ठिकाणी हॅड बीन इथं हॅड वर्क हा ऑप्शन वापरता येणार नाही. म्हणून ऑप्शन आपल्याला 4 सोबत जावं लागतं. अशा वेळेस हे जे ऑप्शन असणार आहे 4 नंबरचं ऑप्शन करेक्ट असेल. या प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे हॅड बीन वर्किंग म्हणजे सेंटेन्स तुमचं करेक्ट होईल. स्ट्रक्चर हेच असतं, हे स्ट्रक्चर बरोबर आहे. बिफोरना जर दोन क्रिया जर भूतकाळातल्या जोडल्या जात असेल तर अगोदर घडणारी घटना पास्ट परफेक्ट आणि नंतर घडणारी घटना ही सिम्पल पास्टमध्ये वापरली जात असते, हे बरोबर आहे. पण ह्या टेन्सचा रेफरन्स फॉर 5 इयर्स म्हटल्यामुळं इथं पास्ट परफेक्टला लागू होणार नाही. म्हणून ह्या वाक्याचं उत्तर जे असलं पाहिजे हे 4 नंबर आन्सर करेक्ट असायला पाहिजे. आता पुढचा हे लक्षात घ्या, आणखी रिव्हिजन करून घेऊ थोडीशी. आता हे बिफोरचं जसं स्ट्रक्चर असतं यामध्ये तसंच आफ्टरचं पण स्ट्रक्चर असतं बघा. इथं आफ्टरनं पण 2 क्रिया जोडल्या जाऊ शकतात अशाच. म्हणजेच या ठिकाणी आफ्टर जर असेल तर आता नंतरची क्रिया जी असते ती नेहमी पास्ट परफेक्टमध्ये असते म्हणजे ॲड प्लस V3चा वापर करावा लागेल तुम्हाला समोरच्या वाक्यात. आणि अगोदरचे जे वाक्य असतं याच्यामध्ये नेहमी आता इथं V2चा वापर केला जात असतो म्हणजे आफ्टर आणि बिफोरच्या स्ट्रक्चरमध्ये सिम्पल पास्ट आणि पास्ट परफेक्ट ह्या क्रिया. आता कंजंक्शन नाही जरी वापरलं, एवढं लक्षात घ्या वाक्यात एखाद्या बरेचसे वाक्य तुम्हाला समोर असे बघायला भेटतील यामध्ये की कंजंक्शनचा वापर दुसरेच कंजंक्शन कोणते तरी वापरले असतील आणि 2 क्रिया जोडल्या गेल्या असतील तर यातली एक क्रिया सिम्पल पास्ट आणि दुसरी क्रिया जर पास्ट परफेक्ट जर असेल तर तुम्हाला याच रेफरन्सनुसार क्वेश्चन सोडवावा लागतो की त्या 2 क्रियेपैकी जी क्रिया अगोदर घडली असेल तिला पास्ट परफेक्टमध्येच मांडावे आणि जी नंतर घडलेली असणार आहे तिला तुम्ही सिम्पल पास्टमध्येच मांडा म्हणजे तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकाल. इथं लक्षात घ्यायचं आहे, इथं आफ्टर बिफोर जरी कंजंक्शन असलं इतर कंजंक्शन सोबतही हे घडू शकतं. त्यामुळं त्यावेळेस अशा वेळेस काय करायचं आहे, स्ट्रक्चर न लक्षात ठेवता तुम्ही रेफरन्स लक्षात ठेवा की केव्हा कोणता टेन्स वापरायचा आहे. तर पुढचा क्वेश्चन बघूया, याचं उत्तर आहे 4 नंबर. पुढचा क्वेश्चन बघा, पुढच्या क्वेश्चनमध्ये या ठिकाणी हा 6 नंबरचा क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. इथं 6 नंबरच्या क्वेश्चनमध्ये बघा
चूज द करेक्ट सबस्टिट्यूट ऑफ द फॉलोइंग. डिपार्टमेंटल ASO 2022ला हा क्वेश्चन विचारून झालेला आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या काय म्हणलं, चूज द करेक्ट सबस्टिट्यूट. म्हणजेच हे जे वाक्य आहे, शशिकला इज नॉट इवन अंडरस्टँडिंग सिम्पल इक्वेशन्स, शशिकलाला अजूनही सिम्पल इक्वेशन समजत नाही. आता या वाक्यात लक्षात घ्या, हे जे वाक्य आहे हे इनकरेक्ट वाक्य दिले, ते वाचल्याच समजतं. या वाक्यामध्ये बघा, इथं इज नॉट इवन अंडरस्टँडिंग, इथं अंडरस्टँडिंग म्हटलेलं आहे. इज नॉट इवन अंडरस्टँडिंग, अंडरस्टँडिंग. आता लक्षात घ्या टेन्स कोणता वापरेल इथं, प्रेझेंट कंटिन्युअस. तर प्रेझेंट कंटिन्यू अंडरस्टँडिंग जे असणार आहे हे स्टेटिव्ह वर्ब आहे, हे स्टेटिव्ह वर्ब आहे. आता स्टेटिव्ह वर्ब कॉन्सेप्ट काय असती हे समजून घ्या, की हे स्टेटिव्ह वर्ब असल्यामुळं, हे स्टेटिव्ह वर्ब ज्या कोणते असतात की स्टेटिव्ह वर्ब हे असे वर्ब असतात की ते तुम्ही प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये म्हणजेच कंटिन्युअस टेन्समध्ये वापरू शकत नाही. ज्या वर्बला तुम्ही ING प्रत्ययासोबत लिहू शकत नाही, वापरू शकत नाही, त्याला स्टेटिव्ह वर्ब असं म्हटलं जात असतं. मग हे स्टेटिव्ह वर्ब असल्यामुळं याला V1 + ING या प्रत्ययामध्ये लिहिता येत नाही. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या की हे जे असणार आहे हे वाक्यच मुळात काय तर चुकीचं आहे, हे वाक्य चुकीचं आहे. आणि तुम्हाला याच्यासाठी काय करायचं आहे की करेक्ट सबस्टिट्यूट शोधायचं आहे, हे खालच्या 4 ऑप्शनमधनं. मग खाली 4 जे ऑप्शन दिले हे जरा चांगल्या पद्धतीने वाचून घेऊ. शशिकला डोंट अंडरस्टँड इवन सिम्पल इक्वेशन्स. नंतर पुढचं, शशिकला डज नॉट इवन अंडरस्टँड सिम्पल इक्वेशन्स. नंतर शशिकला हॅज नॉट इवन अंडरस्टँडिंग सिम्पल इक्वेशन्स. आणि शशिकला कॅन नॉट अंडरस्टूड इवन सिम्पल इक्वेशन्स. आता या क्वेश्चनला लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला जर तुम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे, इथं वाक्य वाचल्या काय समजतं बघा आपल्याला. पहिला ऑप्शन इलिमिनेशन मेथडनंच उत्तर निघून जातं. इथं पहा तुम्ही, शशिकला हे काय असणार आहे, थर्ड पर्सन आहे आणि थर्ड पर्सन सिंग्युलर असताना या ठिकाणी समोर म्हणजे डू किंवा डज यायला पाहिजे, डू नको. इथं लक्षात घ्यायचं म्हणजे क्रियापदाला S किंवा S, हेल्पिंग वर्बला S किंवा S प्रत्यय लावलेला नाही हेच समजतं या ठिकाणी. शशिकला नंतर डज पाहिजे होतं, म्हणजे इथं वाक्य पाहिजे होतं शशिकला डझंट, तर सेंटेन्स काय आलं असतं करेक्ट. म्हणजे पहिलं ऑप्शन इलिमिनेट झालं, पहिला ऑप्शन तुम्हाला चुकीच्या पद्धतीने रिप्रेझेंट केलेलं आहे त्यामुळे ते चुकीचंच. तिसरं सेंटेन्स बघा, दुसऱ्याला ठेवून देऊ, तिसऱ्याला बघायचं आहे. शशिकला हॅज नॉट इवन, इथं या ठिकाणी काय वापरलं बघा, हॅज नॉट म्हटलेलं आहे, हॅज नॉट इवन अंडरस्टँडिंग. आता हॅजच्या नंतर V3 येत असतो, हॅजच्या नंतर कधीच V1 + ING या वापरल्या जात नाही. म्हणून हे वाक्याचं स्ट्रक्चर पण काय तुमचं चुकीचं आहे, याचं फॉर्मॅटच चुकीचं आहे, म्हणजे हे वाक्य चुकीचं असणार. शशिकला कॅन नॉट अंडरस्टूड. आता या वाक्यात इथं कॅन नॉट वापरला होता, हे काय मॉडल ऑक्झिलरी आहे. आणि मॉडल ऑक्झिलरीचा नियम काय सांगतो की मॉडल ऑक्झिलरीच्या नंतर नेहमी काय असला पाहिजे तर V1च असला पाहिजे. आणि या वाक्यामध्ये या ठिकाणी लक्षात घ्यायचं हे अंडरस्टूड हा V2चा वापर केलेला आहे, म्हणून हेही सेंटेन्स काय असणार तुमचा चुकीचा सेंटेन्स आहे. म्हणजे उत्तर जे असणार आहे, जे उरलेलं आन्सर आहे आपलं हे 2 नंबर, हे जे 2 नंबर आन्सर हे करेक्ट आन्सर आहे. म्हणजे शशिकला डज नॉट इवन अंडरस्टूड सिम्पल इक्वेशन्स. म्हणजे जेव्हा वाक्यामध्ये स्टेटिव्ह वर्बचा वापर केला जात असतो तेव्हा त्या वाक्याला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये बोललं जात असतं, लक्षात घ्यायचं आहे. आता ह्या सेंटेन्समध्ये स्टेटिव्ह वर्बबद्दल पण थोडीशी माहिती घ्या. असं प्रत्येक वेळेस होईल का की स्टेटिव्ह वर्ब, आता सी फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या की सी हे पण स्टेटिव्ह वर्ब आहे आणि याला सीइंग असं तुम्ही वापरू शकत नाही. पण यामध्ये स्टेटिव्ह वर्बमध्ये आणखी एक कॉन्सेप्ट असते बघा, यामध्ये 2 भाग पडतात. एक असतो टेम्पररी स्टेटिव्ह वर्ब आणि दुसरा असतो या ठिकाणी परमानंट स्टेटिव्ह वर्ब. आता वाक्यात जर टेम्पररी स्टेटिव्ह वर्ब जर म्हणून जर आला तो तर त्याला ING प्रत्यय लावणं चालतं. आणि जर वाक्यामध्ये तो जर समजा परमानंट स्टेटिव्ह वर्ब म्हणून आला तर मात्र ING प्रत्यय चालत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, सी जर घेतला तुम्ही या ठिकाणी, ह्या वर्ब जर विचार केला याचा तर हा स्टेटिव्ह वर्ब आहे. पण आता मी 2 वाक्य जर विचार का, आय एम सीइंग यू असं म्हणता येणार नाही, मी तुला बघत आहे असं वापरता येणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. आता लक्षात घ्या, आता या ठिकाणी बघणे या अर्थानंच वापरलं गेलं होतं, म्हणजेच हे काय वापरलं परमानंट स्टेटिव्ह वर्ब सारखं वापरलं. आणि हे आता ING फॉर्ममध्ये वापरता येणार नाही, सरळ आपल्याला आय सी यू असं वाक्य बोलावं लागेल. आणि टेम्पररी स्टेटिव्ह वर्ब काय असतं हेही लक्षात घ्या की फॉर एक्झाम्पल मला जर एखादं वाक्य असं बोलायचं आहे की आय एम सीइंग फॉर माय लॉयर, आय एम सीइंग फॉर माय लॉयर, म्हणजेच लक्षात घ्या इथं सीइंग हा शब्द जो आला हा सीइंग या अर्थानं न येता हा कशात आलेला आहे की सर्चिंग या अर्थानं आलेला आहे की मी लॉयरला शोधत आहे या अर्थानं वापरला. म्हणजेच दुसऱ्या वाक्यातला सीइंग जो होता हा काय झाला इथं टेम्पररी स्टेटिव्ह वर्ब झाला. आणि टेम्पररी स्टेटिव्ह वर्ब जर असेल म्हणजेच त्याचा तो दुसऱ्याच अर्थानं जर वापरला गेला तर मात्र त्या वाक्यामध्ये त्याला ING प्रत्यय वापरून बोलल्या जाऊ शकतं किंवा लिहिल्या जाऊ शकतं. तर हे दोन्ही गोष्टी पण थोड्याशा लक्षात ठेवाव्या लागतील या ठिकाणी. हा क्वेश्चन तुमचा स्टेटिव्ह वर्बवरती डिपेंड होता, स्टेटिव्ह वर्बचा क्वेश्चन होता. तर आन्सर असला पाहिजे तुमचा 2 नंबरचा, 2 नंबरचा आन्सर या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन घ्या.
आता 7 नंबरचा क्वेश्चन बघा काय म्हणतो या ठिकाणी. तर 7 नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी फिल इन द ब्लँक. आय ब्लँक स्पेस इंग्लंड लास्ट ऑगस्ट डिपार्टमेंटल ESO 2022 हा क्वेश्चन विचारला होता. वाक्य वाचल्याबरोबर या ठिकाणी बघा, वाक्य वाचल्याबरोबर शेवटी टाइम ॲडव्हर्बियल काय वापरलं गेलं तर लास्ट ऑगस्ट इथं म्हटलेलं आहे. आणि लास्ट ऑगस्ट जर वापरला असेल, मी अगोदरही दुसऱ्या तिसऱ्याच क्वेश्चनमध्ये सांगितलं की यस्टरडे, लास्ट वीक, लास्ट इयर, ॲगो असे जर ॲडव्हर्बियल जर वापरले गेले तर वाक्याचा टेन्स हा नेहमी कोणता असतो, V2 म्हणजे सिम्पल पास्टच असायला हवा. मग या वाक्यामध्ये असं ऑप्शन कुठं भेटतं, पहिलाच ऑप्शन बघायचं. या ठिकाणी विजिटेड म्हटलेलं आहे म्हणजेच हा V2 आहे, म्हणजे 1 नंबरचं ऑप्शन काय असलं पाहिजे, करेक्ट असलं पाहिजे. तर हे जे सेंटेन्स याचं जे उत्तर असलं पाहिजे ते 1 नंबरचं ऑप्शन हे करेक्ट असणार आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन बघा, हा सोपा क्वेश्चन होता. पुढचा क्वेश्चन बघा. आता पुढचा क्वेश्चन असणार या ठिकाणी फिल इन द ब्लँकचा क्वेश्चन परत विचारून झालेला आहे. परत या ठिकाणी फिल इन द ब्लँकचा क्वेश्चन आलेला आहे. मग वाक्यामध्ये बघा काय सांगितलं की वी ब्लँक स्पेस अवर हॉटेल बिफोर इट स्टार्टेड रेनिंग. आता कंजंक्शन बघायचं आहे. वाक्य फिल इन द ब्लँकचा क्वेश्चन होता विच वन ऑफ द फॉलोइंग वर्क फॉर्म्स इन पास्ट परफेक्ट इन द एक्सप्रेस ॲक्शन. आता या ठिकाणी लक्षात घ्या की बिफोरनं 2 वाक्य जोडल्या गेले. बिफोरनं या ठिकाणी इथं बिफोर एक कंजंक्शन वापरलं गेलं आणि 2 ॲक्शन ज्या असणार त्या बिफोरनं जोडणं चालल्या. एक समोरची ॲक्शन ही होती, समोरची ॲक्शन ही असणार आणि ही पाठीमागची ॲक्शन असणार. आता इथं वर्ब काय की वेअर रिचिंग, ट्राय टू रिच आणि हॅड रिच. मग वाक्याचा अर्थ पहिले समजून घ्यायचा आहे. इथं काय झालं असतं लक्षात घ्या की आम्ही हॉटेलला पोचण्यापूर्वीच पाऊस सुरू झालेला होता, असं अर्थ. आम्ही हॉटेलला पोचण्यापूर्वीच पाऊस सुरू झाला. आता या वाक्यामध्ये लक्षात घ्या हे बिफोरचं स्ट्रक्चर काय सांगतं लक्षात घ्या. बिफोरचं अगोदरही आपण इथं पाहिलं की बिफोरचं स्ट्रक्चर या पद्धतीनं, बिफोरच्या स्ट्रक्चरमध्ये समोरच्या वाक्यात काय येत असतो तर या ठिकाणी V2 असतो आणि पाठीमागच्या वाक्यात जर घेतलं तर मग या ठिकाणी काय असणार आहे तर हॅड प्लस V3 म्हणजे पास्ट परफेक्टचा वापर केला जातो. आता सेंटेन्स ऑफ स्ट्रक्चरनुसार जर विचार केला तर भूतकाळात 2 क्रिया एकामागोमाग घडू राहिल्या तर अगोदर घडणारी जी क्रिया असली पाहिजे ती काय असली पाहिजे या ठिकाणी पास्ट परफेक्टमध्ये बोलायची आहे आणि नंतर घडणारी जी क्रिया असते ती सिम्पल पास्टमध्ये बोलायची. मग या 2 क्रियामध्ये कोणती क्रिया अगोदर घडली ते पाहायचं आहे की ते हॉटेलला पोचण्यापूर्वीच या ठिकाणी काय ते हॉटेलला पोचले बिफोर इट स्टार्टेड रेनिंग म्हणजेच ते तिथं पाऊस सुरू होण्या अगोदरच कुठं पोचले होते तर ते हॉटेलला पोहोचले होते असा इथं अर्थ उराला. म्हणजे पाऊस नंतर सुरू झालेला आहे आणि ते हॉटेलला अगोदर पोहोचलेले आहेत म्हणून जी क्रिया अगोदर घडली असेल तिथं हॅड प्लस V3चा वापर झाला पाहिजे. मग या स्ट्रक्चरनुसार जर इथं तुम्ही विचार केला तर या वाक्यात समोर इथं V2चा वापर झालेला आहे आणि अगोदरच्या वाक्यात आता इथं तुम्हाला अपेक्षित असला पाहिजे इथं हॅड प्लस V3चा वापर म्हणजे इथं पास्ट परफेक्टचा वापर करणं योग्य असणार असं ऑप्शन शोधायचं. यामध्ये इथं रिस्ट V2 वापरलेला येणार नाही, वेअर रिचिंग नाही, ट्राईड नाही. इथं C नंबरचा ऑप्शन पहा हॅड रिस्ट अवेलेबल आहे म्हणजेच उत्तर कोणतं असलं पाहिजे तर C नंबरचं आन्सर असलं पाहिजे या ठिकाणी C. मग असा ऑप्शन आहे का तर 2 नंबरचा ऑप्शन ओनली C इज करेक्ट. तर हे आन्सर तुमचं करेक्ट असायला पाहिजे. अशा पद्धतीनं हा 6वा क्वेश्चन 8वा क्वेश्चन होता हे लक्षात घ्यायचं. इथे स्ट्रक्चर वापरला जातो बिफोर आणि आफ्टरचं इथं स्ट्रक्चर असतं. पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन बघा. आता हा राज्यसेवा 2019ला विचारून झालेला क्वेश्चन आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स. या सेंटेन्समध्ये या क्वेश्चनमध्ये बघा पहिलं सेंटेन्स बघा. वी लिव्ड इन द विलेज सिन्स 1980. वी हॅव लिव्ड इन द विलेज सिन्स 1987 म्हणजे 1987 पासनं ते या विलेजमध्ये राहत आलेले होते म्हणजे आत्तापर्यंत बोलण्याच्या क्षणापर्यंत ते काय असतं ते तिथं राहत आलेले होते. वाक्याचा अर्थ असा घेणार आहे. मग आता या वाक्यात मध्ये लक्षात घ्या की समोर या ठिकाणी सिन्स आलेला आहे. सीन जर आला असेल आणि एररचा क्वेश्चन असला तर वर्बचा पार्ट काय करायचा आहे सगळ्यात अगोदर तोडायचा आहे. वर्बचा पार्ट वेगळा केला. आता सिन्स आणि फॉर परत हा आलेलाच इथं सिन्स आणि फॉर जर वाक्यात वापरला असेल तर वाक्याचा टेन्स हा ॲनी परफेक्ट किंवा ॲनी परफेक्ट कंटिन्युअसच असला पाहिजे. म्हणजे या वाक्यामध्ये सिन्स जर वापरला तर या ठिकाणी टेन्स हा ॲनी परफेक्ट किंवा परफेक्ट कंटिन्युअस पाहिजे. या वाक्याचा टेन्स असणारे प्रेझेंट परफेक्ट म्हणजेच हा भाग बरोबर आहे. हा भाग बरोबर आहे. आता इथं चेक करून घ्या की 1987 पर्टिक्युलर इयर आहे. पर्टिक्युलर इयर जर असेल तर हा स्टार्टिंग पॉईंट आहे क्रियेचा
स्टार्टिंग पॉईंट दर्शवतो हा, आणि स्टार्टिंग पॉईंट जर असेल तर मग आता या ठिकाणी सीन्सचा वापर करणे ही योग्य, म्हणजे हे जे वाक्य असायला पाहिजे 1 नंबरचं करेक्ट सेंटेन्स असणार आहे. पुढचं सेंटेन्स बघा 2 नंबरचं, वी हॅव बीन लिव्हिंग इन द विलेज सिन्स 1987. आता सिन्स 1987 हा परत स्टार्टिंग पॉईंट होता, या ठिकाणी सिन्सचा वापर केला आहे, हा भाग बरोबरचे. मग आता सिन्स वापरल्यानंतर इथं टेन्स कोणता वापरला ते बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. आणि अगोदरच आपण सांगितलं की सिन्स आणि फॉर वाक्यात असल्यास टेन्स ॲनी परफेक्ट किंवा ॲनी परफेक्ट कंटिन्युअसच असला पाहिजे. त्यामुळे हे जे सेंटेन्स होतं हे बरोबर आहे. या ठिकाणी ॲनी परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरला, इथं परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरलेला आहे, तर हे वाक्य बरोबर आहे. तर दुसरंही सेंटेन्स जे असणार आहे ते करेक्ट असला पाहिजे नियमानुसार. मग आता तिसरं सेंटेन्स पहा, वी आर लिव्हिंग इन द विलेज सिन्स 1987. आता या वाक्यातही सिन्सचा वापर झाला. टेन्सचा भाग जर तुम्ही वेगळा केला तर इथं काय दिसतं हे लक्षात घ्या. टेन्सचा भाग जर तुम्ही वेगळा करसाल तर इथं प्रेझेंट कंटिन्युअसचा वापर केलेला आहे. वी आर लिव्हिंग इन द विलेज सिन्स 1987. आता सिन्स जर वाक्यात वापरला असेल तर वाक्याचा टेन्स हा कधीही प्रेझेंट कंटिन्युअस असू शकत नाही. प्रेझेंट कंटिन्युअसचा रेफरन्स काय हे लक्षात घ्या. पहिले प्रेझेंट कंटिन्युअस केव्हा वापरावा, ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग ॲक्शन शुड बी गोइंग ऑन, म्हणजेच तुम्ही बोलतानाच क्रिया बोलत असतानाच ती घडत असली पाहिजे, त्याच वेळेस तो टेन्स वापरला जात असतो. मग त्या अनुषंगानं जर विचार केला तर या टेन्समध्ये इथं सिन्स आणि हे वापरता येणार नाही. प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये वाक्यामध्ये नाऊ, ॲट दिस टाईम, ॲट दिस मोमेंट, नाऊ अ डेज असे जर वाक्य जर वापरले गेले तर अशी वाक्यरचना किंवा शब्दरचना जर असली तरच टेन्स कोणता असतो तर प्रेझेंट कंटिन्युअस असतो. म्हणून हे सिन्स सोबत हा टेन्स वापरता येणार नाही. हे आन्सर तुमचं इनकरेक्ट असायला पाहिजे. मग आता इथं ए आणि बी बरोबर आहे असं ऑप्शन आहे का आपल्याजवळ? आहे. 3 नंबरचा ए आणि बी आर, ए अँड बी आर करेक्ट. तर 3 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे. पुढचा क्वेश्चन बघा. हां, इथं हा एक क्वेश्चन दिलेला या ठिकाणी, इथं लक्षात घ्या. आता द टेन्स इज द फॉर्म ऑफ द वर्ब. टेन्स इज द फॉर्म ऑफ द वर्ब. तो क्रियापदाचा असा फॉर्म आहे की टेन्स इज द फॉर्म ऑफ द वर्ब यूज टू इंडिकेट. तो त्याच्यावरून काय दर्शवतो, म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की जे वर्ब फॉर्म आहे टेन्समध्ये वापरले जाणारे जे काही वर्ब फॉर्म असणारे ते कशाला इंडिकेट करतात, ते काय दर्शवतात हे तिथं विचारलं होतं. खाली ऑप्शन एकदा चांगल्या पद्धतीने परत वाचून घेऊ. ऑप्शनमध्ये काय सांगितलं ते बघा. इथं सांगितलं पहिलाच ऑप्शन बघा, द टाईम ऑफ ॲक्शन म्हटलेलं आहे, द टाईम ऑफ ॲक्शन. मग आता यामध्ये टेन्स जो वर्ब फॉर्म, टेन्समध्ये आपण जो काही वर्ब फॉर्म वापरतो त्यामध्ये टाईम ऑफ ॲक्शन समजतीस, म्हणजे क्रियेची वेळ ही समजती. क्रिया पास्ट टाईममध्ये घडली का, प्रेझेंट टाईममध्ये घडली का, फ्युचर टाईममध्ये घडली. त्यामुळे पहिलं जे ऑप्शन असणार हे करेक्ट ऑप्शन असेल. हे पहिलं ऑप्शन आहे करेक्ट ऑप्शन आहे. आता दुसरा ऑप्शन बघा. दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय म्हटलं या ठिकाणी की द कंटिन्युअन्स ऑफ ॲक्शन म्हटलेलं आहे. द कंटिन्युअन्स ऑफ ॲक्शन या वर्बवरनं दिसतो का. आता आपण टेन्सचे प्रकारच ते बघा की ॲक्शन चालू आहे, ती भूतकाळात चालू होती का आता चालू आहे का भविष्यकाळात चालू असेल हे समजतंच. त्यामुळे दुसरं जे ऑप्शन आहे कंटिन्युअन्स ऑफ द ॲक्शन ही त्याच्यावरनं दर्शवल्या जातं. त्यामुळे दुसरं ऑप्शन आहे करेक्ट. आता तिसरं ऑप्शन बघा या ठिकाणी. तिसरं ऑप्शन होतं द कम्प्लीटनेस ऑफ द ॲक्शन. द कम्प्लीटनेस ऑफ द ॲक्शन. आता कम्प्लीटनेस ऑफ द ॲक्शन जर म्हणत असेल या ठिकाणी तर इथं हे पण करेक्टच असलं पाहिजे, कारण इथं परफेक्ट ॲक्शन भूतकाळातच घडून पूर्ण झाली होती, ॲक्शन प्रेझेंटमध्येच घडून पूर्ण झाली होती आणि ॲक्शन पुढं पूर्ण झालेली असेल हे सगळं समजतं यावरनं टेन्स फॉर्मवरनं. म्हणून हे पण ऑप्शन असलं पाहिजे, हे करेक्टच असलं पाहिजे. मग याचं उत्तर असलं पाहिजे तुमचं या प्रश्नाचं ऑल स्टेटमेंट ABC आर ट्रू, म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आहे करेक्ट ऑप्शन असलं पाहिजे. आता हा जो क्वेश्चन होता ना हा थिअरी बेस्ड क्वेश्चन होता, थोडासा थेरॉटिकल क्वेश्चन होता लक्षात घ्या. अगोदरच्या वाक्यात ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन होते, हे सगळेचे सगळे जे क्वेश्चन होते. हा जो क्वेश्चन आहे हा थिअरी बेस्ड क्वेश्चन होता. म्हणजे यावरून काय समजतं की जेव्हा तुम्ही अभ्यास करसाल त्यावेळेस थोडीशा थेरीला पण टच राहू द्या. थेरीचा पण काय करायचं आहे तुम्हाला अभ्यास करून ठेवायचा आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन बघा. हा जो क्वेश्चन होता हा संपलेला आहे. 10वा क्वेश्चन जो होता आपला संपलेला आहे. पुढचा क्वेश्चन बघू. पुढचा क्वेश्चन आहे 11 नंबरचा क्वेश्चन बघायचा या ठिकाणी. आता या क्वेश्चनला सुरुवातीला वाचून घेऊया. वी हॅव लिव्ड इन दिस हाऊस सिन्स 1982. आता या ठिकाणी द यूज ऑफ परफेक्ट टेन्स. प्रश्न पहिले समजून घ्या काय करायचं आहे वाक्यामध्ये हे समजून घ्यायचं आहे. द यूज ऑफ परफेक्ट टेन्स इन द अबाव सेंटेन्स कॉल्ड.
आता हा थोडासा लक्षात घ्यायचा आहे की थेरी बेस्ड क्वेश्चन आला, परत लक्षात घ्यायचं आहे हाही क्वेश्चन तुमच्या थेरीवर असणार डिपेंड होता. तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं इथं काय म्हटलेलं आहे, या वाक्यात हा प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे, प्रेझेंट परफेक्टचा या वाक्यामध्ये वापर केलेला आहे. द यूज ऑफ परफेक्ट टेन्स इन द अबाव सेंटेन्स कॉल्ड, तर याला काय म्हणतात असं विचारलं गेलं. मग आता हा रिझल्टेटिव्ह यूज आहे का, परफेक्ट ऑफ एक्सपिरियन्स आहे का, द कंटिन्युटिव्ह यूज आहे का, किंवा इन्क्लुझिव्ह यूज आहे का, असं या ठिकाणी विचारलं गेलं. मग आता हा रिझल्टेटिव्ह यूज काय आहे, पहिलं तर तुम्हाला आता हे ऑप्शनबद्दल थोडीशी माहिती लक्षात घ्यावं लागेल, कारण हा थेरी बेस्ड क्वेश्चन असल्यामुळं हे एक्सप्लेन केल्याशिवाय या प्रश्नाचं उत्तर बरोबर समजणार नाही. आता रिझल्टेटिव्ह यूज काय असतो हे लक्षात घ्या. रिझल्टेटिव्ह यूजचं फॉर एक्झाम्पल मला एक्झाम्पल देऊनच तुम्हाला समजून सांगावं लागेल, तरच ते समजेल. इथं लक्षात घ्यायचं रिझल्टेटिव्ह यूज काय असतो. समजा या ठिकाणी मी एक वाक्य लिहिलं या ठिकाणी की आय हॅव हॅड इथं सॉरी इथं आय हॅव हॅड पाहिजे होतं, इथं लिहा, इथं आय हॅव हॅड माय लंच. समजा या पद्धतीचं वाक्य घेतलं. आता हे वाक्य बघा, या वाक्यात वापरलेला टेन्स कोणता असायला पाहिजे, या वाक्यात जो टेन्स वापरला हा प्रेझेंट परफेक्टच आहे. हॅड इथं काय कशाचं काम करणार, वित्रीचं, आणि हा हेल्पिंग वर्बचं काम करणार, त्यामुळे हा टेन्स होतो इथं प्रेझेंट परफेक्ट. आता या वाक्यात लक्षात घ्यायचं, या पद्धतीचं जे वाक्य असतं यामध्ये वापरलेला जो परफेक्ट टेन्स असणार आहे याला रिझल्टेटिव्ह यूज असं म्हटलं असतं. म्हणजे इथं लक्षात घ्यायचं आय हॅव हॅड माय लंच म्हणजेच मी माझं जेवण घेतलेलं आहे किंवा मी माझं जेवण केलेलं आहे. सो आय एम नॉट हंग्री नाऊ, म्हणजे त्याचा रिझल्ट काय असतो, समोर असतो. मग त्याचा रिझल्ट काय असणार तिथं समोर की सो आय एम नॉट हंग्री, हा रिझल्ट असणार. याला यासाठी लक्षात घ्या, हे वाक्य बोलल्यानंतर समोरचा रिझल्ट कळून येतो. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की हा जो यूज झाला ना प्रेझेंट परफेक्टचा, तर हा जो यूज असणार आहे याला म्हटलं जात असतं इथं रिझल्टेटिव्ह यूज. आणि अशा पद्धतीचं हे वाक्य नाही, अशा पद्धतीचं हे वाक्य नाही आहे. म्हणजेच हे जे वाक्य असणार आहे, पहिलं ऑप्शन जे असणार आहे हे चुकीचं ऑप्शन असणार, हे ऑप्शन तुमचं चुकीचं आहे. आता दुसरा ऑप्शन बघा, द परफेक्ट ऑफ एक्सपिरियन्स म्हटलेलं आहे. द परफेक्ट ऑफ एक्सपिरियन्स, आता असं होणार नाही की परफेक्ट टेन्स म्हटलं आहे त्यामुळे परफेक्ट ऑफ एक्सपिरियन्स असेल, असं नाही आहे. परफेक्ट ऑफ एक्सपिरियन्सचा हे लक्षात घ्यायचं, परफेक्ट ऑफ एक्सपिरियन्सचा अर्थ काय होतो हे पहिले समजून घ्या. म्हणजे एखाद्या घटनेचा किंवा क्रियेचा तुम्ही अगोदरच अनुभव घेतलेला आहे अशा संदर्भाचं हे वाक्य असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, या ठिकाणी जर म्हटलं आय हॅव बीन हिअर बिफोर दिस टाईम, असं काहीतरी वाक्य असेल. किंवा मग या ठिकाणी आय हॅव बीन टू USA, म्हणजेच या ठिकाणी USA जाण्याचा त्यानं अनुभव घेतलेला आहे असा अर्थ उरायला. तर यामध्ये टेन्स बघा कोणता वापरला, या वाक्यात पण जो टेन्स वापरला गेला या दोन्ही वाक्यामध्ये प्रेझेंट, इथं प्रेझेंट आणि हा काय इथं बीन वित्रीचं काम करणार. म्हणजे हा टेन्सही कोणता झाला तर प्रेझेंट परफेक्टच आहे. हा टेन्स जरी प्रेझेंट परफेक्ट असला हा प्रेझेंट परफेक्ट. मग याला हे जे अशा पद्धतीचे वाक्य जे असतात हे काय दर्शवतात तर हे इथं परफेक्ट ऑफ एक्सपिरियन्स दर्शवत असतात. हा परफेक्ट ऑफ एक्सपिरियन्स असणार आहे की त्यांना अनुभव घेतलेला आहे, त्या क्रियेचा त्यांना ऑलरेडी अनुभव घेतलेला आहे. समजा या तिथं लक्षात घ्यायचं, एखाद्या पदार्थाची मी चव घेतलेली आहे, पूर्वी चव घेतली, असं जरी वाक्य असलं तरी पण वाक्य या ठिकाणी याच पद्धतीचं आणि त्याला म्हटलं जात असतं मग या ठिकाणी द परफेक्ट ऑफ एक्सपिरियन्स. आणि या पद्धतीचं हे वाक्यही नसल्यामुळं हे जे ऑप्शन असणार आहे हे इथं उत्तर असू शकत नाही. तिसरा ऑप्शन बघायचा आहे द कंटिन्युटिव्ह यूज. द कंटिन्युटिव्ह यूज आहे का, आता या वाक्यात पहा वी हॅव लिव्ड इन दिस हाऊस सिन्स 1982 असं वापरलेलं आहे. म्हणजेच या वाक्याचा अर्थ काय उरला की ते येथे या घरामध्ये 1982 पासून राहत आलेले आहेत आणि समोरही ते काय असणार आता राहतील. कारण टेन्स कोणता या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट आहे, आतापर्यंत राहत आलेले असं म्हटलेलं आहे. इथं अर्थ काय होतो, समोर नाही जाणार, इथं प्रेझेंट परफेक्ट असल्यामुळे समोर जाणार नाही क्रिया. काय होतो अर्थ लक्षात घ्या की आम्ही 1982 पासनं या घरात राहत आलेलो आहे आजपर्यंत, असा अर्थ उरला. बोलण्याच्या क्षणापर्यंत ते तिथं राहत आहेत असा अर्थ होतो. म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे की 1982 पासून क्रिया चालू होती आत्तापर्यंत असा अर्थ. म्हणजे कंटिन्युटिव्ह यूज आहे, कंटिन्युटी आहे, क्रियेचं जे सातत्य आहे ते यामध्ये दिसत आहे. म्हणजेच याचं उत्तर काय असलं पाहिजे तुमचं 3 नंबरचं. हे 3 नंबरचं ऑप्शन होतं, हेच करेक्ट आन्सर पाहिजेत. या ठिकाणी कंटिन्युटिव्ह यूजचा वापर केला, हे वाक्य बरोबर आहे. आणि इन्क्लुझिव्ह यूज जे असणार आहे हा इथं वापरला जाणार नाही. म्हणजेच इथं उत्तर असलं पाहिजे तुमचं 3 नंबरचं. कंटिन्युटिव्ह यूज हे आन्सर काय असलं पाहिजे इथं करेक्ट असायला पाहिजे.
अशा पद्धतीने हा क्वेश्चन होता. हे लक्षात घ्यायचं आहे की जर तुम्हाला यावेळेस कंटिन्युटिव्ह यूज जर विचारला गेला तर कदाचित असं होऊ शकतं की नेक्स्ट एक्झामला रिझल्टेटिव्ह यूज किंवा परफेक्ट ऑफ एक्सपिरियन्सचं ही उदाहरण तुम्हाला येऊ शकतं. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, हे वाक्य पण तुम्ही लक्षात ठेवा. आय हॅव हॅड माय लंच आणि पुढं मग त्याचा रिझल्ट ऑटोमॅटिकली समजतो. लक्षात घ्यायचं आहे की आता त्याला भूक नाही, त्यानं त्याचं जेवण घेतलेलं आहे, त्याचा रिझल्ट काय असणार तर त्याला भूक नाही. असं जे वाक्य असतं हे रिझल्टेटिव्ह यूजचं असणार. आणि आय हॅव बीन हिअर बिफोर म्हणजेच मी इथे येण्याचा अगोदरचा अनुभव घेतलेला आहे, हे जे असं जे वाक्य असतं इथं परफेक्ट ऑफ एक्सपिरियन्सचं असतं. याच्याबद्दलही थोडीशी काय करायची तुम्हाला माहिती ठेवायची आहे. पुढचं एक्झाम्पल, पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन बघायचा आहे. पुढचा क्वेश्चन असणार आहे या ठिकाणी इथं 12 नंबरचा क्वेश्चन बघायचा आहे. 12 नंबरच्या क्वेश्चनमध्ये बघा, एम्मा ग्राहम ब्लँक स्पेस विथ हिज फ्रेंड व्हेन शी वॉज गोईंग आउट. आता या क्वेश्चनमध्ये फिल इन द ब्लँकचा असणार चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट. आता या वाक्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की इथं व्हेननं 2 क्रिया जोडण्यात आल्या. या ठिकाणी व्हेननं 2 क्रिया जोडण्यात आल्या. व्हेनच्या समोरची एक ॲक्शन असेल आणि व्हेनच्या पाठीमागं ही एक ॲक्शन असणारी, ह्या 2 क्रिया व्हेननं जोडण्यात आल्या. मग आता या वाक्यामध्ये लक्षात घ्या, या वाक्यामध्ये काय असणार की व्हेनमध्ये आता इथं प्रेझेंट कंटिन्युअस पुढची क्रिया कोणती, पास्ट कंटिन्युअस असणार आहे. पुढची क्रिया कोणती इथं पास्ट कंटिन्युअस वापरलेला, वॉज गोईंग आउट म्हटलेलं आहे म्हणजे पास्ट कंटिन्युअस. आता पाठीमागच्या वाक्यात काय असलं पाहिजे, हा सिक्वेन्स ऑफ टेन्सचा क्वेश्चन आहे. हा सिक्वेन्स ऑफ टेन्सचा काय करायचा क्वेश्चन असणार आहे. मग सिक्वेन्स ऑफ टेन्सनुसार लक्षात घ्या की एक क्रिया पास्ट कंटिन्युअसमध्ये पास्ट कंटिन्युअस सोबत व्ही2चा वापर असतो. पास्ट कंटिन्युअस सोबत व्ही2चा वापर म्हणजे कसा लक्षात घ्या की एक क्रिया घडत होती तेव्हा मध्येच दुसरी क्रिया घडली असा जेव्हा संदर्भ असतो त्यावेळेस पास्ट कंटिन्युअस सोबत व्ही2चा वापर केला जातो. म्हणजेच आता या वाक्यात ही जी समोरची ॲक्शन ही काय वापरली गेली तर वॉज गोईंग आउट म्हणजे हा पास्ट कंटिन्युअस जर वापरला असेल तर आता या अगोदरच्या वाक्यात इथं व्ही2 असणे गरजेचं आहे. वाक्याचा अर्थ तुम्ही पहिले लक्षात घ्या काय होतं तर एम्मा ग्राहम ब्लँक स्पेस विथ हिज फ्रेंड शी वॉज गोईंग आउट म्हणजे ती बाहेर जात होती. ती जेव्हा बाहेर निघाली होती त्यावेळेस ती कोणाला भेटली तर इम्मा ग्राहम ही त्याच्या मित्रांना भेटली असा अर्थ उरला. म्हणजे ती बाहेर जात होती ही क्रिया पास्ट कंटिन्युअसमध्ये असणे बरोबर दिलेली आहे या ठिकाणी. आणि नंतर मध्येच त्याचे मित्र तिला भेटले ही मध्ये क्रिया घडली म्हणजेच या ठिकाणी काय असला पाहिजे तर सिंपल पास्ट इथं व्ही2 असायला पाहिजे. मग यानुसार जर विचार केला तर आपल्या ऑप्शनमध्ये व्ही2 जो असेल इथं व्ही2 वापरलेला आहे. तिसरे ऑप्शन म्हणजे या ठिकाणी हे उत्तर करेक्ट आहे. तर 2-3 नंबरचं जे आन्सर हे करेक्ट आन्सर असायला पाहिजे. पण या क्वेश्चनमध्ये लक्षात घ्या की तुम्ही स्ट्रक्चर वाईज जर गेले म्हणजे याचं स्ट्रक्चर काय असतं लक्षात घ्या. इथं स्ट्रक्चर असतं बा की व्हेननं जेव्हा तुम्ही 2 क्रिया जोडत असतात अशा ज्या हे जे स्ट्रक्चर सांगितलं एक क्रिया घडत असताना दुसरी क्रिया घडली ह्या 2 क्रिया जोडण्यासाठी म्हणजे पास्ट कंटिन्युअस सोबत सिंपल पास्ट जोडायचं असल्यास एक व्हेनचं स्ट्रक्चर असतं आणि दुसरं असतं या ठिकाणी व्हाईलचं स्ट्रक्चर असतं. म्हणजे व्हेनच्या स्ट्रक्चरमध्ये काय असणार आहे की समोरच्या वाक्यात सिंपल पास्ट असला पाहिजे आणि पाठीमागच्या वाक्यामध्ये वॉज वेअर प्लस V1 प्लस ING असायला हवा. म्हणजे या वाक्यात पास्ट कंटिन्युअस पाहिजे आणि समोरच्या वाक्यामध्ये हे असलं पाहिजे. आणि व्हाईलचं स्ट्रक्चर का जर वापरायचं असेल याच क्रियेसाठी याच 2 वाक्यासाठी अशाच 2 वाक्यासाठी जर वापरायचं असेल तर व्हाईलच्या अगोदरच्या वाक्यात या ठिकाणी सिंपल पास्ट असतो आणि व्हाईलच्या नंतरच्या वाक्यामध्ये या ठिकाणी वॉज वेअर प्लस V1 प्लस INGचा वापर केला जातो. हे स्ट्रक्चर आहे आपल्याला असं सांगतात. म्हणजे आता लक्षात घ्यायचं आहे की व्हेनच्या समोर इथं चेक केला आपण व्हेनच्या समोर जर या ठिकाणी गेला तर व्ही2 असला पाहिजे आणि व्हेनच्या पाठीमागे या ठिकाणी पास्ट कंटिन्युअस असला पाहिजे. व्हाईलनं जर 2 सेंटेन्स जर जोडत असाल तर समोरच्या वाक्यात पास्ट कंटिन्युअस असला पाहिजे आणि पाठीमागच्या वाक्यामध्ये सिंपल पास्ट असायला हवा. आता तुम्ही या वाक्याचं हे जे वरती वाक्य दिलेलं आहे या वाक्याचं जर कंपॅरिझन तुम्ही या स्ट्रक्चरसोबत केलं इथं व्हेननं 2 वाक्य जोडले गेले पण इथं उलटं झालेलं दिसतंय बा. इथं वॉज गोईंग टू काय आलेलं आहे समोर, वॉज गोईंग आउट समोर म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या पास्ट कंटिन्युअस समोर वापरला गेला. म्हणजे ज्या वेळेस आता या क्वेश्चनमध्ये लक्षात घ्यायचं मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की सर्वस्वी या कंजंक्शनच्या रेफरन्स याच्यावरती याच्यावरती तुम्ही संपून राहायचं नाही आहे. तुम्हाला त्या टेन्सचा रेफरन्स माहीत असला पाहिजे. म्हणजे आता सिक्वेन्स ऑफ टेन्स आहे ना याची तुम्हाला माहिती थोडी असली पाहिजे. आता ज्या वेळेस असं घडत असेल त्यावेळेस काय करायचं की दोन्ही क्रिया ज्या असणार आहे दोन्ही क्रियापैकी आता हा रेफरन्स तुम्हाला समजला की पास्ट कंटिन्युअस सोबत ज्यावेळेस तुम्ही व्ही2 वापरता म्हणजे सिंपल पास्ट वापरता त्यावेळेस एक क्रिया घडत असते आणि मध्येच दुसरी क्रिया घडली असा रेफरन्स असतो बा. एक क्रिया घडत होती आणि मध्येच दुसरी क्रिया घडली. मग यात कोणती क्रिया घडत होती तर ही शी वॉज गोईंग आउट ती बाहेर जात होती
आणि दुसरी मध्येच काय घडलं की नंतर ती मध्येच कोणाला भेटली तर त्याच्या मित्रांना भेटली. म्हणजे याच रेफरन्सनुसार ही वाक्याची मांडणी बरोबर आहे, दोन्ही क्रिया बरोबर टेन्समध्ये मांडलेल्या आहे. म्हणून तुम्हाला म्हणतो की या ठिकाणी सर्वस्वी याच्यावरती अवलंबून राहायचं नाही. हे बरोबर आहे, हे स्ट्रक्चर बरोबरच असतात, पण वाक्यामध्ये ज्यावेळेस सिंपल पास्ट, आता लक्षात कर सिंपल पास्ट आणि पास्ट कंटिन्यूअस आला तर रेफरन्स तुम्हाला माहीत असला पाहिजे की हे वाक्य कोणत्या कंडिशनमध्ये जोडल्या जात असतात. तर याच्यानुसार उत्तर कोणतं असलं पाहिजे तुमचं 3 नंबरचं. आणि हेही लक्षात घ्या, हे पण लक्षात ठेवायचं की वेनच्या अगोदर V2 नंतर V2 असतो ना, अगोदर वाज वेअर प्लस V1 प्लस ING असतो आणि व्हाईल नंतर वाज वेअर प्लस V1 प्लस ING आणि अगोदर V2 असतो. पुढचं हे पहा, पुढचा क्वेश्चन बघूया. हा क्वेश्चन बघा 13 नंबरचा क्वेश्चन बघायचा. या ठिकाणी 13 नंबरचा क्वेश्चन काय सांगतो ते बघा. शी गॉट अप वेन द अलार्म क्लॉक वेंट ऑफ. म्हणजे आता पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य, वी विजिटेड स्पेन 3 टाइम्स लास्ट इयर. चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द ऑप्शन गिवन अबव. आता या वाक्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की ह्या सेंटेन्समध्ये काय सांगितलं का. पहिल्या वाक्यात आता या ठिकाणी पण लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी व्हेननं 2 वाक्य जोडणं चालले, वेननं 2 वाक्य जोडले. पहिले शी गॉट अप हे एक सेंटेन्स आणि दुसरं अलार्म क्लॉक वेंट ऑफ. अगोदरच्या वाक्यात या ठिकाणी काय वापरला पहा, इथं V2 वापरलेला आहे आणि नंतरच्या वाक्यात या ठिकाणी पण काय आलेलं आहे तर V2 आलेला आहे. मग आता व्हेनचं स्ट्रक्चरमध्ये दोन्ही वाक्यात, दोन्ही पाठीमागे आणि पुढे व्हेननं जर 2 क्रिया भूतकाळातल्या जोडल्या जात असतील तर दोन्ही ठिकाणी पास्ट, सिंपल पास्ट येऊ शकतो का, तर वापरल्या जाऊ शकतो. पण केव्हा वापरल्या जाईल हे लक्षात घ्या तुम्ही. जर जेव्हा तुम्ही व्हेननं 2 स्ट्रक्चर या व्हेननं 2 क्रिया जोडसाल तेव्हा समोरच्या वाक्यात या ठिकाणी सिंपल पास्ट आणि अगोदरच्या वाक्यात सिंपल पास्ट वापरल्या जाऊ शकतो. पण त्यासाठी लक्षात घ्यायची एक कंडिशन असली पाहिजे, म्हणजे तिथेही V2 वापरल्या जाईल, पण ह्या दोन्हीही क्रिया, ह्या ज्या काही दोन्ही क्रिया असल्या पाहिजेत ह्या एकाच वेळी घडणाऱ्या असल्या पाहिजे. म्हणजे ह्या एकाच वेळी घडतील तरच काय असणार आहे, एकाच वेळी घडल्या हे असं असलं पाहिजे तरच काय होतं की या ठिकाणी V2 वापरला जात असतो. म्हणजे या वाक्याचा अर्थ समजून घ्यायच्या अगोदर मी याचा रेफरन्स तुम्हाला देत आहे. हे लक्षात घ्यायचं आहे की व्हेननं जेव्हा समोर V2 आणि पाठीमागे V2 म्हणजे दोन्ही सिंपल टेन्स जेव्हा जोडल्या जातात त्यावेळेस केव्हा जोडल्या जातात तर दोन्हीही क्रिया ह्या एकाच वेळी घडल्या पाहिजेत. एकाच वेळी जर घडल्या असतील तर मग हे स्ट्रक्चर जे असणार हे करेक्ट असणार. मग या वाक्यात आता अर्थ घेऊ. शी गॉट अप म्हणजे ती उठली. वेन केव्हा उठली तर वेन अलार्म क्लॉक वेंट ऑफ. म्हणजे अलार्म क्लॉक वाजणे आणि ती उठणे ही दोन्ही पण क्रिया काय की ॲट अ टाइम एकाच वेळी घडताना दिसतात. आणि एकाच वेळी जर क्रिया घडल्या असतील तर मग या ठिकाणी हे जे स्ट्रक्चर आहे हे बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी वेन सोबत या समोरच्या वाक्यात V2 आणि अगोदरच्या वाक्यात हा V2 म्हणजे हे जे पहिलं सेंटेन्स असणार आहे तुमचं करेक्ट सेंटेन्स आहे. हे लक्षात ठेवा. आता अगोदरच्या क्वेश्चनमध्ये आपण वेननं 2 क्रिया जोडल्या, त्यामध्ये एक क्रिया घडत होती मध्ये दुसरी क्रिया घडली असं होतं. आणि तर वेननं जेव्हा तुम्ही 2 क्रिया ॲट अ टाइम घडणाऱ्या एकाच वेळी घडणाऱ्या 2 क्रिया तुम्ही जोडसाल त्यावेळेस काय असलं पाहिजे तर इथं V2चा या ठिकाणी दोन्ही ठिकाणी V2चा वापर केला जातो. पॉईंट क्लिअर झाला. पहिला ऑप्शन तुम्हाला समजलं, पहिलं करेक्ट असणार. दुसरं सेंटेन्स बघा. दुसऱ्या सेंटेन्समध्ये वी विजिटेड स्पेन 3 टाइम्स लास्ट इयर. इथं लास्ट इयर म्हटलेलं आहे. त्यांनी स्पेनला 3 वेळेस मागच्या वर्षी भेट दिलेल्या आहेत. आता या ठिकाणी लास्ट इयर शब्द जर असाल तर दुसऱ्याच क्वेश्चनमध्ये आपण बघितलं होतं की लास्ट इयर, लास्ट डे, लास्ट ॲगो हे शब्द जर वापरले गेले तर वाक्याचा टेन्स हा कोणता असतो तर V2 म्हणजे सिंपल पास्टच असला पाहिजे. आणि या ठिकाणी सिंपल पास्टच वापरला त्यामुळे दुसरंही सेंटेन्स काय असलं पाहिजे करेक्टच असलं पाहिजे. म्हणजे यानुसार जर विचार केला तर दोन्ही वाक्य हे करेक्ट आहेत. तुम्हाला काय उत्तर काय असलं पाहिजे तर 4 नंबर बोथ दी सेंटेन्स आर करेक्ट. तर आन्सर असलं पाहिजे आपलं 4 नंबर बोथ दी सेंटेन्स आर करेक्ट. अशा पद्धतीनं लक्षात घ्यायचं आहे की हा आपला क्वेश्चन इथं लक्षात घ्यायचं आहे. वेनच्याबद्दल तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. अगोदर वेन आल्या होता त्यामध्ये वेगळं स्ट्रक्चर आहे आणि या ठिकाणी इथं आपल्याला या स्ट्रक्चरचा रेफरन्स आणि अगोदरच्या स्ट्रक्चरचा रेफरन्स दोन्ही काय असणार आहेत तिथं वेगवेगळे आहेत. अशा पद्धतीनं आपण किती क्वेश्चन बघितले की आपण 12 क्वेश्चन आतापर्यंत बघितले. पुढचा क्वेश्चन बघायचा आहे. 13 नंबरचा क्वेश्चन, 13 क्वेश्चन आपले झालेले आहेत. पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन असणार आहे द बार्बर हॅज कट माय हेअर व्हेरी शॉर्ट. पुढचा क्वेश्चन पहिले वाचून घ्या. या ठिकाणी काय सांगितलं तर क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे द बार्बर हॅज कट माय हेअर व्हेरी शॉर्ट. आता या सेंटेन्समध्ये या क्वेश्चनमध्ये बघा काय सांगितलं आयडेंटिफाय द करेक्ट प्रोग्रेसिव्ह फ्युचर टेन्स फॉर्म ऑफ द अबव सेंटेन्स. आता वरच्या वाक्याचा हा जो टेन्स दिलेला आहे
वरच्या वाक्याचा हा जो टेन्स टाकला, हा जो टेन्स आहे हॅज कट म्हणजेच या ठिकाणी प्रेझेंट परफेक्टचा वापर केलेला आहे. आणि या टेन्सचा इथं काय म्हटलं, आयडेंटिफाय द करेक्ट प्रोग्रेसिव्ह फ्युचर टेन्स, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्रोग्रेसिव्ह फ्युचर टेन्समध्ये या वाक्याला बोलायचं किंवा या वाक्यात कोणतं सेंटेन्स हे प्रोग्रेसिव्ह फ्युचरमध्ये कसं लिहू शकता हे विचारलं गेलं. म्हणजे या ठिकाणी जर प्रोग्रेसिव्ह फ्युचर टेन्स म्हणजेच फ्युचर कंटिन्युअस टेन्स असला पाहिजे. मग फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये वाक्यामध्ये एकतर शॉल विल सोबत बी येऊन त्यासोबत V1 + INGचा वापर झालेला असला पाहिजे. म्हणजे ह्या पद्धतीचं स्ट्रक्चर हे वर्बचं तुमचं असलं पाहिजे. शॉल बी, विल बी प्लस V1 + ING असल्यास टेन्स कोणता असतो, तर प्रोग्रेसिव्ह फ्युचर टेन्स असतो. मग यानुसार जर विचार केला तर उत्तर बघायचं आहे. आता बार्बर इज कटिंग, इथं इज कटिंग म्हटलं हा प्रेझेंट कंटिन्युअस झाला, हे ऑप्शन असणार नाही. दुसऱ्या वाक्यामध्ये बघूया, विल हॅव कट, या ठिकाणी हा फ्युचर परफेक्ट टेन्स झाला, हाही वापरता येणार नाही. आणि चौथा असणार आहे विल बी कटिंग, म्हणजेच या ठिकाणी विल बी कटिंग. तर हे जे ऑप्शन आहे या ठिकाणी हे करेक्ट ऑप्शन आहे. फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर या तिसऱ्या वाक्यामध्ये केला, म्हणजे 3 नंबरचं जे ऑप्शन होते करेक्ट आन्सर असायला पाहिजे, हे ऑप्शन करेक्ट असेल. पुढचा ऑप्शनमध्ये हॅडकट म्हटलेला होता, इथं पास्ट परफेक्ट वापरलेला, हे ऑप्शन बरोबर असणार नाही. हा एकदम साधा सिंपल आणि सोपा क्वेश्चन टाकलेला होता. शॉल बी, विल बी प्लस V1 + ING असेल तर वाक्य हे फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं असतं. आणि तुम्हाला तेच विचारलं होतं की या दिलेल्या वाक्याला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसमध्ये काय करायचं होतं, कन्वर्ट करायचं होतं. त्यामुळे उत्तर तुमचं 3 नंबरचं असलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन बघायचा आहे. पुढचा क्वेश्चन या ठिकाणी सांगितलं आहे, शी वर्क्स इन मुंबई इन अबाव सेंटेन्स द अंडरलाईन वर्ड डिनोट्स. आता या वाक्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे, या वर्क्स या शब्दाखाली इथं अंडरलाईन केलेलं आहे. वर्क्स या शब्दाखाली इथं काय केलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्या की हे वर्क काय डिनोट करते, इन द अबाव अंडरलाईन वर्ड डिनोट्स काय दर्शवतं हे विचारलं गेलं. मग आता ही मेन क्रिया आहे, लक्षात घ्यायचं, वर्क्स म्हणजे काम करणे, हे मेन क्रिया असेल. मग आता या ठिकाणी ऑप्शन बघा, प्रेझेंट स्टेट म्हटलेलं आहे. मग हे प्रेझेंट स्टेटचं वाक्य आहे का, टेन्स कोणता वापरलेला आहे, इथं सिंपल प्रेझेंटचं वाक्य असणार आहे. आणि सिंपल प्रेझेंटच्या वाक्यात जेव्हा मेन व्हर्ब येतो त्यावेळेस ती ॲक्शन जी असते लक्षात घ्यायचं आहे, एकतर ती रुटीन ॲक्शन असते, किंवा ती हॅबिच्युअल ॲक्शन असायला पाहिजे. रुटीन ॲक्शन असायला पाहिजेत किंवा हॅबिच्युअल ॲक्शन असायला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की या संदर्भातलाच तुम्हाला उत्तर असलं पाहिजे. एक तर रुटीन ॲक्शन किंवा हॅबिच्युअल ॲक्शन दर्शवण्यासाठी कशाचा वापर होत असतो, तर सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. मग या वाक्यात पहिलं ऑप्शन जे म्हटलं प्रेझेंट स्टेट म्हटले. आता प्रेझेंट स्टेटचं वाक्य असतं कोणतं, स्थितीदर्शक वाक्य असलं पाहिजे. म्हणजे ही इज अ डॉक्टर फॉर एक्झाम्पल, हे जर वाक्य जर घेतलं तर आता यामध्ये स्थितीदर्शक वाक्य, आता या ठिकाणी तो डॉक्टर आहे हे समजतं. आणि या वाक्याचा टेन्स कोणता असतो, तर इज इथं V1चं काम करणार, म्हणजे हा सिंपल प्रेझेंटच आहे. पण इथं स्थितीदर्शक वाक्य असल्यामुळं हे जे सेंटेन्स असणार आहे, हे जे वापरलं गेलं प्रेझेंट स्टेट, हे अशा पद्धतीचं वाक्य असतं. इथं मेन वर्ब ऑलरेडी आहे आणि त्यामुळं क्रिया दिसून येते, हे असू शकणार नाही. तर हे ऑप्शन तुमचं उत्तर बरोबर नाही आहे. नंतर दुसरा ऑप्शन पाहायचा, प्रेझेंट हॅबिट, इथं हॅबिट शब्द आलेला आहे. आणि लक्षात घ्यायचं आहे की सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर रुटीन ॲक्शन किंवा हॅबिच्युअल ॲक्शनसाठी केला जातो. त्यामुळे हे जे ऑप्शन असलं पाहिजे हे करेक्ट ऑप्शन आहे. 2 नंबरचं ऑप्शन जे तुमचं करेक्ट ऑप्शन असणार आहे. टेम्पररी प्रेझेंट हा नाही, त्यामुळे हिथंही नाही आहे. आणि टेम्पररी हॅबिट हेही नाही, प्रेझेंट हॅबिट असणार. सध्या ती काय तिथं लक्षात घ्यायचं, प्रेझेंट हॅबिट म्हणजेच ती एक तर तिची रुटीन वर्क आहे, वर्क असेल तिचं ते रुटीन वर्क असणार, म्हणजेच ती हॅबिच्युअल ॲक्शन झाली. आणि हॅबिच्युअल ॲक्शननुसार हे 2 नंबरचं ऑप्शन जे असणार आहे ते करेक्ट असायला पाहिजे. ती मुंबईमध्ये काम करते, म्हणजे तिचं रुटीन आहे, आता ती मुंबईमध्ये रोजच काम करणार, तिचं ते हॅबिच्युअल ॲक्शन किंवा रुटीन ॲक्शन ही असली पाहिजे. म्हणून हे उत्तर 2 नंबरचं असणं करेक्ट आहे. 2 नंबरचं ऑप्शन हे करेक्ट असायला पाहिजे. पुढचा क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन बघायचा आहे. 16 नंबरचा क्वेश्चन बघायचा या ठिकाणी. 16 नंबरचा क्वेश्चन काय सांगतो बघा, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स ओळखायचा होता. राज्यसेवा 2018ला हा प्रश्न विचारून झालेला आहे. आता क्वेश्चन बघा, सेंटेन्स बघा, द मशीन गनर्स वॉज वन ऑफ द रॉबर्ट वेस्टाल्स मोस्ट सक्सेसफुल बुक्स, हे पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, अमंग द पीपल इन्व्हायटेड वॉज द मेयर, हे दुसरं वाक्य. आणि तिसरं, दे हॅव बीन प्लेइंग सिन्स
4 o'clock. आता वाक्यात जर तुम्ही बघितलं तर पहिला जो वाक्य असणार आहे हे जे वाक्य आहे हे सरळ वाचल्यानंतरच समजतं की हे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा क्वेश्चन असला पाहिजे. यामध्ये सगळ्यात अगोदर काय करायचं, अशा वेळेस वर्बचा पार्ट काय करा या ठिकाणी वेगळा करा. वर्बचा पार्ट वेगळा केल्यानंतर लक्षात घ्यायचं आहे. आता पहिल्या वाक्यानुसार द मशीन गनर्स वाज वन ऑफ द. आता हे मशीन गनर्स काय तर या रॉबर्ट वेस्टलच्या सक्सेसफुल बुक्सपैकी एक हे पुस्तक असलं पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी हे काय नेम ऑफ बुक्स असणार आहे. द मशीन गनर्स नावाचं पुस्तक हे रॉबर्ट वेस्टलचं आहे. म्हणजे या ठिकाणी हे नेम ऑफ बुक असल्यामुळं हे सिंग्युलर असायला पाहिजे. हे जर सिंग्युलर, आता इथं जरी प्लुरल फॉर्ममध्ये लिहिलं गेलं असलं तरी नेम ऑफ बुक असल्यामुळे ते एकच पुस्तक आहे म्हणून या ठिकाणी यसचा वापर केला आहे. मग आता या समोर येणारं वर्ब हे काय असलं पाहिजे तर सिंग्युलरच असलं पाहिजे. मग यानुसार जर विचार केला तर हे जे सेंटेन्स असणार आहे हे करेक्ट सेंटेन्स असायला पाहिजे. मग आता दुसरं वाक्य बा, दुसरं अमंग द पीपल इन्व्हायटेड वाज द मेयर. म्हणजे आता जेवढे लोक इन्व्हाइट केले होते त्यामध्ये एक मेयर होता, त्यामध्ये मेयर होता असं म्हटलेलं आहे. मग या वाक्यात परत लक्षात घ्या हा वाज इथं आलेला आहे, हा वर्बचा पार्ट मी वेगळा करतो. अमंग द पीपल इन्व्हायटेड, आता हा वाज या पीपलसाठी आलेलाच नाही, हा वाज कोणासाठी आलेला आहे लक्षात घ्यायचं आहे की हे जे मेयर वापरलं नाही या ठिकाणी इथं मेयरसाठी हे वर्ब आलेलं आहे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे हे वाक्यात थोडंसं तोडमोड करून टाकलं आहे. याच वाक्याला जर आपण सरळ लिहून घेतलं तर वाक्य कसं बनल ते पहा. द मेयर वाज अमंग दी आणि पुढचं वाक्य इन्व्हायटेड अमंग दी पीपल इन्व्हायटेड. आता हे जर वाक्य तुम्ही या ठिकाणी करेक्ट असं सरळ पद्धतीने लिहिलं असतं तर मग काय झालं असतं या ठिकाणी इथं द मेयर वाज. आता या मेयरसाठी हा वाज कोणासोबत आलेला आहे या ठिकाणी तर याच्यासाठी. म्हणजे इथं लक्षात घ्या की हे वर्ब जे आलेलं आहे हे यानुसार बदलायला पाहिजे. म्हणजे इथं सिंग्युलर जर असेल तर इथं वाज वापरणं हे सिंग्युलरच करेक्ट आहे. म्हणून हे जे सेंटेन्स आहे हे वापरलेलं आहे हे सेंटेन्स करेक्ट असणार. बी नंबरचं सेंटेन्स हे करेक्ट सेंटेन्स आहे. तिसरं सेंटेन्स पहा, दे हॅव बीन प्लेईंग सिन्स 4 o'clock. आता तिसऱ्या वाक्यामध्ये या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की सिन्सचा वापर आलेला आहे. दे हॅव बीन प्लेईंग सिन्स फ्रॉम 4 o'clock, 4 वाजेपासून ते इथं खेळत आहेत असा अर्थ उरला. सिन्सचा वापर झाला म्हणजेच लक्षात घ्या सिन्स आणि फॉर आला तर वाक्यात टेन्स आहे आणि परफेक्ट किंवा आणि परफेक्ट कंटिन्युअस असला पाहिजे. मग या ठिकाणी टेन्सवरती सरळ लक्षात घ्यायचं की या ठिकाणी टेन्स कोणता वापरला हे पहिले चेक करून घेऊ. इथं वापरलेला आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजेच हा भाग काय तुमच्या वाक्यातला हा करेक्ट असणार, इथं एरर नाही, हे बरोबर असणार. दे हॅव बीन प्लेइंग इथपर्यंत बरोबर. आता सिन्सच्या समोर लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी काय वापरला 4 o'clock म्हटलेला आहे आणि 4 o'clock म्हणजेच लक्षात घ्या क्रिया सुरू होण्याची वेळ पर्टिक्युलर वेळ दर्शवलेली आहे. 4 वाजेपासून खेळतायत म्हणजे पर्टिक्युलर वेळ जर दर्शवली गेली तर हा स्टार्टिंग पॉईंट असला पाहिजे. इथं स्टार्टिंग पॉईंट दिला आहे, क्रियेचा स्टार्टिंग पॉईंट अवेलेबल आहे आणि क्रियेचा स्टार्टिंग पॉईंट जर असेल तर मग या ठिकाणी सिन्सचाच वापर करणं योग्य ठरतं. त्यामुळे हे वाक्य जे असणार आहे पूर्णतः बरोबर, हे 3 नंबरचं वाक्य जे असेल ते पण करेक्टच असलं पाहिजे. मग असा जर विचार केला तर उत्तर जर बघितलं तर हे 1 नंबरचं अवेलेबल आहे. ABCR करेक्ट. आपल्याला करेक्ट सेंटेन्स शोधायचं होतं आणि यानुसार उत्तर असलं पाहिजे ABCR करेक्ट. पुढचा क्वेश्चन बघा, हा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट प्लस टेन्स हा दोन्हीच्या संदर्भात होता यामध्ये. दुसरा क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन बघायचा या ठिकाणी. आता हा 17 नंबरचा क्वेश्चन बघा. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा या क्वेश्चनमध्ये. आय ब्लँक स्पेस फिल इन द ब्लँकचा क्वेश्चन आहे सरळ या ठिकाणी वापरलेला. या ठिकाणी आय ब्लँक स्पेस फिल्म टू नाईट. मग या सेंटेन्समध्ये पहिल्या वाक्यात आय ॲम म्हटलेलं आहे, इथं ॲम आलेला आहे म्हणजे ॲम आल्यानंतर या ठिकाणी काय असला पाहिजे V1 + INGच वापरायला पाहिजे. मग आता पहिल्या ऑप्शनमध्ये लक्षात घ्या, पहिल्या ऑप्शनमध्ये ज्या ठिकाणी V1 + ING ते आपण घ्यायचं आहे, बाकीला एलिमिनेट करू. म्हणजे विल सी वापरता येईल का नाही, आय ॲमच्या नंतर V1 + INGच पाहिजे त्यामुळे हे येणं शक्य नाही. आणि हे चौथ्या ऑप्शनमध्ये विल सी म्हटलेलं आहे, हे येणंही शक्य नाही. हे दोन काय करा तुम्ही एलिमिनेट करा. आता सीइंग आणि सीइंग यापैकी हे दोनपैकी तुमचे ऑप्शन असू शकतात. आता पुढचं सेंटेन्स बघूया. पुढच्या सेंटेन्समध्ये बघा आय विल बी. आता शॉल बी विल बीच्या नंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्स असला पाहिजे. मग शॉल बी विल बीच्या नंतर पण काय येत असतो वाक्यात V1 + INGच अवेलेबल असला पाहिजे. इथं V1 + INGच पाहिजे. मग या वाक्यानुसार जर तुम्ही चेक केला तर इथं स्लेप्ट V2 वापरला पहिल्या वाक्यात, हे इलिमिनेटच झालेलं आहे ऑलरेडी, त्याचा विचारच करायचा नाही आहे. आणि या ठिकाणी बघा इथं स्लेप्ट वापरला, याचाही विचार करू नका. म्हणजे इथं काय असला पाहिजे तर V1 + ING करेक्ट आहे आणि 4 नंबरचं ऑप्शन ऑलरेडी इलिमिनेट झालेलं आहे.
हे दोन ऑप्शन इलिमिनेट होते. म्हणजे कन्फर्म उत्तर कोणतं असलं पाहिजे या ठिकाणी, तर हेच उत्तर असलं पाहिजे, सीइंग, स्लीपिंग आणि गोइंग टू. मग आय ॲम या ठिकाणी आता आय ॲम आता या वाक्यामध्ये इथं गोइंग टू असलं पाहिजे. जे उरलेलं ऑप्शन असणार ते तिन्ही ठिकाणी चारही ठिकाणी गोइंग टूच होतं. म्हणजेच हा क्वेश्चनचं उत्तर असलं पाहिजे तुमचं 3 नंबरचं, सीइंग, स्लीपिंग अँड गोइंग टू. अशा पद्धतीने हा क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह होत होता. बेसिकचा क्वेश्चन होता त्यामुळे एवढा अवघड नव्हता. पुढचा क्वेश्चन घ्या. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. आयडेंटिफाय दी करेक्ट सेंटेन्स. आता हा राज्यसेवा 2018ला विचारून झालेला क्वेश्चन आहे. आयडेंटिफाय दी करेक्ट सेंटेन्समध्ये पहा. आता ह्या सेंटेन्समध्ये आय वॉज शुअर दॅट आय हॅड मेट हिम बिफोर. आय हॅड मेट हिम बिफोर. मग आता या सेंटेन्समध्ये बघायचं ह्या वाक्यामध्ये कंजंक्शन वापरलेलं आहे दॅट, आणि दॅट कंजंक्शन नंतर 2 वाक्य जोडले गेले. हे एक समोरचं वाक्य असणार आहे आणि हे एक पाठीमागचं वाक्य असणार आहे. मग 2 क्रिया कोणत्या टेन्समध्ये बोलल्या गेल्या किंवा वापरल्या गेल्या हे पहिले लक्ष द्या. आता इथं वाजच V2चं काम करणार, म्हणजे ही सिम्पल पास्टमध्ये होती. ही सिम्पल पास्टमध्ये. आणि दुसरी क्रिया लक्षात घ्यायचं आहे, दुसरी हे सिम्पल पास्टमध्ये आणि पुढं हॅड प्लस V3चा वापर केला, म्हणजे इथं V3 वापरला, म्हणजेच हॅड प्लस V3चा वापर केला आहे. म्हणजे सिम्पल पास्ट सोबत तुम्ही पास्ट परफेक्टचा वापर करताय. सिम्पल पास्ट सोबत जेव्हा तुम्ही पास्ट परफेक्टचा वापर करत असता त्यावेळेस लक्षात घ्यायचे की अगोदर घडणारी क्रिया ही नेहमी पास्ट परफेक्टमध्ये असली पाहिजे आणि नंतर घडणारी क्रिया ही नेहमी काय असली पाहिजे या ठिकाणी तर सिम्पल पास्टमध्ये असली पाहिजे. मग या 2 क्रियेमधले अगोदर काय घडलं हे लक्षात घ्या. आय वॉज शुअर की त्याला खात्री होती की आय हॅड मेट हिम बिफोर, की तो त्याला अगोदर भेटलेला आहे. मग अगोदर काय झालं तर तो त्याला अगोदर यापूर्वी भेटलेला होता. ही क्रिया अगोदर घडलेली आहे, म्हणून ही इथं आलेला टेन्स हा पास्ट परफेक्ट वापरणं योग्य आहे. आणि ही नंतर घडणार असणारे म्हणजेच हे जे असणारे हे इथं V2 वापरणं करेक्ट असणार. म्हणजे या ठिकाणी हे जे वाक्य आहे पहिलं 1 नंबरचं ते करेक्ट सेंटेन्स असलं पाहिजे. पहिलं जे सेंटेन्स आहे ते करेक्ट सेंटेन्स असणार. आता दुसरं वाक्य पहा या ठिकाणी B नंबरचं. ऑन माय लास्ट विजिट टू विक्स्टन आय फाउंड दॅट द विलेज डिड नॉट चेंज मच. असं वाक्य घेतलं होतं. आता सेंटेन्समध्ये परत लक्षात घ्या. ऑन माय लास्ट विजिट टू विक्स्टन इथपर्यंत. नंतर या ठिकाणी इथं काय वापरला बघा, इथं V2 वापरला. आय फाउंड V2 वापरला. दॅट या कंजंक्शननं काय केलं परत पुढचं वाक्य जोडलं आहे. या वाक्यात टेन्स वापरलेला आहे परत या ठिकाणी V2. आता लक्षात घ्यायचं आहे वाक्यामध्ये एका ठिकाणी V2 वापरला, दुसऱ्या ठिकाणी V2 वापरलेला आहे. दोन्ही क्रिया ॲट अ टाइम घडत नाही आहे. म्हणजेच आता आय फाउंड दॅट द विलेज डिड नॉट चेंज. आता डिड नॉट चेंज वापरता येणार नाही. म्हणजेच हा तिथं जेव्हा आता म्हणजे थोड्या सिम्पल पास्टमध्ये आय फाउंड म्हटलेलं आहे, हा तिथं गेला तेव्हा त्याला काय वाटलं असेल की तिथं काय दिसलं की विलेज हे पूर्वी जसं होतं तसंच असणार. म्हणजे आय फाउंडचं वाक्य जर इथं फाउंडचं वाक्य जर आलं तर लक्षात घ्यायचं की समोरच्या ठिकाणी या ठिकाणी V2 न येता इथं हॅड प्लस V3 पाहिजे होता. म्हणजे या ठिकाणी हॅड चेंज्ड पाहिजे होतं, तर वाक्य काय होईल या ठिकाणी बरोबर होईल. आय फाउंडचं वाक्य जर असलं आणि दॅट कंजंक्शन जर वापरलं गेलं तर समोरच्या वाक्यात बोलताना नेहमी पास्ट परफेक्टचा वापर केला जात असतो. त्यामुळे हे जे सेंटेन्स असणार हे इनकरेक्ट सेंटेन्स आहे. 2 नंबरचं सेंटेन्स चुकीचं आहे. हे 2 नंबरचं सेंटेन्स करेक्ट करायचं असलं तर हॅड चेंज्ड पाहिजे होतं, तर ते सेंटेन्स करेक्ट झाला. पुढचा सेंटेन्स इथं शी ॲडमिटेड दॅट शी हॅज स्टोलन द वॉच. आता या वाक्यातही लक्षात घ्यायचं दॅटनं या कंजंक्शन या अगोदरची एक वाक्य आणि हे दुसरं वाक्य जोडलेलं आहे. मग अगोदरचं वाक्य या ठिकाणी काय वापरलं गेलं आहे तर V2 वापरलेलं आहे. शी ॲडमिटेड तिनं मान्य केलं की तिने घडी चोरली होती असं म्हटलेलं आहे. मग चोरलेली होती अगोदर तिनं घडी चोरली आणि नंतर तिनं ते मान्य केलं. म्हणजे भूतकाळातल्या दोन्ही घटना असायला पाहिजेत आणि एक घटना अगोदर घडली होती ती पास्ट परफेक्टमध्ये असली पाहिजे आणि जी आता नंतर तिला ती ॲडमिट केलं मान्य केलं ही नंतर घडलेली आहे, त्यामुळे ती V2 मध्ये असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी V2 जर वापरला असेल तर या ठिकाणी टेन्स कोणता वापरला तो बघा. या वाक्यामध्ये हॅज स्टोलन म्हटलेलं आहे आणि हॅज स्टोलन जर म्हटलं असेल तर मग या ठिकाणी हे टेन्स बरोबर वापरलेला नाही. इथं असला पाहिजे होता हॅड प्लस V3 म्हणजेच हॅड स्टोलन पाहिजे होता, तर वाक्य झालं असतं या ठिकाणी करेक्ट. म्हणजेच हे जे वाक्य आहे 3 नंबरचं हे पण इथं चुकीचं सेंटेन्स असलं पाहिजे. मग यानुसार जर बघितलं आता तर या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे ओनली ए इज करेक्ट. तर 1 नंबरचं ऑप्शन जे आहे ते या ठिकाणी करेक्ट असायला पाहिजे. अशा पद्धतीनं आपला कोणता क्वेश्चन होता 18 नंबरचा क्वेश्चन जायला. एक लक्षात घ्यायचं आहे आता या ठिकाणी की जेव्हा भूतकाळातल्या 2 क्रिया कोणत्याही कंजंक्शननं जोडू द्या आणि त्या कंजंक्शनमध्ये जर कोणत्याही कंजंक्शननं जोडल्या पण एक क्रिया जर सिम्पल पास्ट आणि दुसरी जर पास्ट परफेक्टमध्ये असेल
तर भूतकाळात दोन क्रिया जेव्हा एकामागोमाग घडतात त्यावेळेस अगोदर घडणारी जी घटना असती ती असली पाहिजे पास्ट परफेक्टमध्ये, हॅड प्लस V3 असला पाहिजे त्या वाक्यात, आणि जी नंतर घडते त्यात असला पाहिजे V2 म्हणजे सिंपल पास्टचा वापर करायचा आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन बघा, हा 18 नंबरचा क्वेश्चन होता. पुढचा क्वेश्चन बघा 19 नंबरचा. आता 19 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं बघा या ठिकाणी. 19 नंबरच्या क्वेश्चनमध्ये इथे चूज द करेक्ट सेंटेन्स, चूज द करेक्ट सेंटेन्स. आता पहिले क्वेश्चन समजून घ्या, वाचून घेऊ आपण इथं. आय एम यूज्ड फॉर गेटिंग अप अर्ली. दुसरं वाक्य लक्षात घ्या. बिफोर हिज मॅरेज मिरन यूज टू स्पेंड अ लॉट ऑफ हिज टाइम इन द क्लब. नंतर माय वाईफ इज यूज टू गेटिंग अप अर्ली. आता प्रत्येक वाक्यात प्रश्न वाचतानाच काय लक्षात येऊ राहिलं हे लक्षात घ्या. प्रश्न वाचल्याबरोबर आपल्या लक्षात येतं की इथं युज्डचा वापर झालेला आहे, ॲम यूज. दुसऱ्या वाक्यातही या ठिकाणी युज्ड टूचा वापर झालेला आहे. तिसऱ्या वाक्यातही इज यूज टूचा वापर झालेला आहे. आणि चौथ्या वाक्यात आर बिंग यूजचा वापर झालेला आहे. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, यूज टू जर वाक्यात वापरला तर यूज टू कशासाठी वापरत असतात की पास्ट हॅबिट दर्शवण्यासाठी, की मी करायचो, मी खायचो, मी जायचो, मी प्यायचो. म्हणजे या ठिकाणी आय यूज टू प्ले, मी खेळायचो, अशा पद्धतीचं वाक्य असतं. तर यूज टू पास्ट हॅबिटसाठी वापरला जात असतो. म्हणजेच आता बेसिक नियम काय सांगतो की यूज्ड टूच्या सोबत या ठिकाणी नेहमी काय असला पाहिजे तर V1 असला पाहिजे. जनरली या ठिकाणी V1 असला पाहिजे. पण याला एक अनकॉमन पण आहे. अनकॉमन काय सांगतो ते लक्षात घ्यायचं आहे की जर वाक्यात ॲम इज आर सोबत जर या ठिकाणी यूज टूचा वापर जर केला गेला, यूज टूचा वापर जर करत असाल तर समोर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे एक तर V1 प्लस आय एन जी किंवा नाऊनचा वापर केला जाऊ शकतो, नाऊनचा वापरही केल्या जाऊ शकतो. म्हणजेच आता इथं लक्षात घ्या, याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ असणारे पास्ट हॅबिट, ही जे असणारे ही पास्ट हॅबिट दर्शवण्यासाठी वापरलं जातं. आणि हे जे असणारे हे प्रेझेंट हॅबिटसाठी वापरलं जात असतं. म्हणजे इथं लक्षात घ्यायचं आहे. आता याचा अर्थ होईल की तो करायचा, इथं सवयीचा भाग पास्टमधल्या, आणि इथं काय होईल की आता सवय झालेली आहे. याचा अर्थ असा होतो सवय झालेली आहे. मग आता या वाक्यात याच्यानुसार जर तुम्ही चेक केला, याच्यानुसार तर पहिलं वाक्य आपण चेक करू. आय ॲम यूज टू, इथं काय म्हटलेलं आहे आय ॲम, ॲमच्या नंतर इथं यूज वापरला आणि समोर V1 प्लस आय एन जी वापरलेला आहे. इथं जसं आपण बघा इथं V1 प्लस आय एन जी वापरलेला आहे, हा ॲम इथं वापरलेला आहे. पण या वाक्यात या ठिकाणी काय पाहिजे होता तर इथं प्रिपोजिशन टू पाहिजे. म्हणजेच या वाक्यात या ठिकाणी फॉर वापरल्यामुळं हे वाक्य इथं इनकरेक्ट असणार आहे. इथं काय पाहिजे होतं यूज टू पाहिजे होतं, तर वाक्य काय झालं असतं करेक्ट झालं असतं. त्यामुळं पहिलं जे सेंटेन्स आहे हे रॉंग सेंटेन्स असलं पाहिजे, पहिलं सेंटेन्स बरोबर नाही. दुसरं वाक्य पहा. आता याच याला तुम्ही 3 नंबरचं वाक्य बघा, हे 3 नंबरचं वाक्य याच्यासोबत हे करा. माय वाईफ इज यूज्ड टू. आता या वाक्यात इजचा वापर करून समोर काय केलेला आहे यूज टूचा वापर केला. आता समोर इथं V1 प्लस आय एन जी चालतो. म्हणजेच हे जिरणसारखं काम करणार आणि हे वाक्यात नाऊनचंच काम करत असतं. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. तर हे जे स्ट्रक्चर या वाक्याचं बरोबर आहे. म्हणजेच आता त्याच्या पत्नीला सकाळी लवकर उठायची सवय झालेली आहे. म्हणजे हे जे वाक्य असणार आहे हे 3 नंबरचं वाक्य करेक्ट असणार आहे याच्यानुसार जर विचार केला तर. आता 2 नंबरचं सेंटेन्स बघा. बिफोर हिज मॅरिएज मिरन यूज टू स्पेंड. आता यूज टूच्या नंतर या ठिकाणी कशाचा वापर केला आहे V1चा वापर केला आहे. मिरन यूज टू स्पेंड अ लॉट ऑफ हिज टाइम इन द क्लब. म्हणजे तो बराचसा वेळ कुठं घालवायचा तर त्या क्लबमध्ये घालवायचा. हा पास्ट हॅबिट होती त्याची. त्यामुळे या ठिकाणी इथं लक्षात घ्या की यूज टूच्या नंतर इथं V1चा वापर केला आहे. म्हणजे हे जे सेंटेन्स असायला पाहिजेत हे सेंटेन्सही करेक्ट आहे. बी आणि सी सेंटेन्स हे करेक्ट आहे. सी सेंटेन्स बघा. द अर्थ रिसोर्सेस आर बिंग यूज अप म्हटलेला आहे. हा इथं लक्षात घ्यायचा, हा या ठिकाणी वापरलेला जे हे हा पॅसिव्ह स्ट्रक्चर आहे. पॅसिव्ह स्ट्रक्चरनुसार जर विचार केला तर अर्थ रिसोर्सेस हे मोठ्या प्रमाणावर म्हणजे या ठिकाणी वापरल्या जात आहे. अलार्मिंग लेट म्हणजेच धोक्याच्या प्रमाणात मध्ये वापरल्या जात आहेत. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या की हे वाक्य ही करेक्ट आहे, यामध्ये चुकीचं नाही. आर बिंग यूज अप इथं वापरू शकतात. त्यामुळे हे जे सेंटेन्स होतं डी नंबरचं हे करेक्ट सेंटेन्स असलं पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या की हे याचं उत्तर असायला पाहिजे होतं बी सी अँड डी. म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आहे या ठिकाणी करेक्ट असलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी उत्तर तुमचं बी सी आणि डी असलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन बघायचा आहे 20 नंबरचा क्वेश्चन असणार आहे. या क्वेश्चनमध्ये फिल इन द ब्लँकचा क्वेश्चन आहे. आता हा क्वेश्चन बघा या ठिकाणी यूज द करेक्ट टेन्स फॉर्म ऑफ द गिवन वर्ड. आता सेंटेन्स वाचा पहिले. लुक
देअर शी ब्लँक स्पेस अगम. आता हे जे वर्ब दिलेलं आहे या ठिकाणी करेक्ट यूज करायचा या वर्बचा. आता नियम काय सांगतो इथं वाक्य बघा कशाने सुरुवात झालेली आहे, तर देअरनं सुरुवात झालेलं वाक्य असणार आहे आणि देअरनं सुरुवात झालेलं वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क आलेलं आहे. मग नियमानुसार काय असलं पाहिजे, हिअर आणि देअरपासनं, म्हणजे इथं हिअर आणि देअरपासनं सुरू होणारं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क असणार. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जेव्हा असतं त्यावेळेस वाक्यामधला टेन्स हा कोणता असतो, तर सिंपल प्रेझेंट असला पाहिजे. तिथं सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतात, म्हणजे या ठिकाणी सिंपल प्रेझेंट वापरायचा आहे. मग यानुसार जर विचार केला तर या ठिकाणी टेन्स कोणता असला पाहिजे, सिंपल प्रेझेंट, म्हणजे V1च असला पाहिजे. मग या ठिकाणी देअरनं सुरू झालेलं वाक्य शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क आले तर इथं V1 वापरा. आणि आता ज्या ऑप्शनमध्ये V1 आहे म्हणजे सिंपल प्रेझेंट आहे तेच ठेवायचे, बाकी एलिमिनेट करा. इथं कमिंग वापरता येणार नाही, इज कमिंग नाही आणि हॅज बीन नाही, तर उत्तर कोणतं आहे तुमच्याजवळ, कम्स, हे बरोबर. इथं V1 म्हणजेच त्याला यस किंवा यस प्रत्यय लागला, कारण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये करता थर्ड पर्सन सिंग्युलर असताना त्याला यस किंवा यस प्रत्यय लागला पाहिजे. म्हणजे हे जे ऑप्शन होतं यामध्ये 3 नंबरचा ऑप्शन आहे करेक्ट आन्सर असायला पाहिजे. नियम कोणता लागतो ते लक्षात घ्यायचंय. हिअर आणि देअर पासून सुरू होणारं एक्सक्लेमेटरी मार्क जेव्हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जेव्हा असतं त्यावेळेस वाक्यामध्ये जे वापरणारं वर्ब असतं ते नेहमी V1च असलं पाहिजे, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्समध्येच ते वाक्य बोलल्या गेलं पाहिजे. म्हणजेच यानुसार लक्षात घ्या की यानुसार तुमचे इथं आपण किती प्रश्न बघितलेले आहेत, तर 20 प्रश्न आपण या ठिकाणी क्लिअर केलेले आहेत. हा जो होता आपला व्हिडिओचा पहिला भाग होता. आणखी पुढचे 20 क्वेश्चन जे असणारे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याला काय करू, आपण इथं कव्हर करायचे. की या व्हिडिओ थ्रू तुम्हाला आपण काय केले की या चॅप्टरची बरीचशी रिव्हिजन करायचा आपण इथं प्रयत्न केलेला आहे. तर आता अशाच पद्धतीचे जर उपयोगी लेक्चर तुम्हाला आणखी पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला तुम्हाला जर ते आवडले असतील तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. झालं रे बाबा.